हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. आपण लास्ट टाइम करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर स्टार्ट केलेला आठवत आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण KVL, KCL आणि त्यानंतर मीटर ब्रिज, पिस्टन ब्रिज हे केलेलं. करंट काय असतं, व्होल्टेज काय असतं हे तुम्हाला 11thलाच झालं आहे, 10thला पण झालं आहे. पॅरलल असेल सर्किट तर काय करणार, सिरीजमध्ये असेल तर काय करणार, हे सगळ्या गोष्टी आपण लास्ट टाइम घेतलेला. तर आज आपण काय करणार आहोत, थोडं पुढे जाणार आहोत. तसं पिस्टन ब्रिज होता, मीटर ब्रिज होता. ही डायग्राम पण बघा मीटर ब्रिज सारखीच दिसते. ओके, फक्त याच्यामध्ये फरक काय आहे, इथे ती जॉकी होती ना, तर त्या जॉकीच्या ठिकाणी इथे गॅल्व्हॅनोमीटर होता लास्ट टाइम मीटर ब्रिजमध्ये. इथे गॅल्व्हॅनोमीटर होता आणि इथे अननोन रेझिस्टर होता. आता तोच गॅल्व्हॅनोमीटर इथून रिलीज केला आहे आणि इथे ठेवलेला आहे, म्हणजे कुठे जो अननोन रेझिस्टर होता तिथे. तर आता आपण लास्ट टाइम काय केलेलं, जो अननोन रेझिस्टन्स इथे होता त्याची व्हॅल्यू काय असेल किंवा त्याची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला काय लागेल, तर तो फॉर्म्युला आपण लास्ट टाइम मिळालेला आपल्याला. ओके, तर आत्ता आज काय करणार, या केल्विन्स मेथडमध्ये काय असतं, केल्विन्स मेथडमध्ये इथे जो गॅल्व्हॅनोमीटर आहे ना, गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स किती असेल, तो पण एक डिव्हाइस आहे ना, म्हणजे त्या डिव्हाइसमध्ये त्याचं पण काहीतरी रेझिस्टन्स असणार. तो पण कशाने तरी कुठल्या तरी मेटलने बनलं आहे, कुठल्या ना कुठल्या इन्स्ट्रुमेंटने बनलेलं आहे, तर त्यांचं पण काहीतरी रेझिस्टन्स असणारच. तर ह्या गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स किती असेल, आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी केल्विन मेथड यूज करतात. ओके, तर गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स काय असेल तर ते कॅल्क्युलेट करायचं. तर आपण काय केलेलं, जो अननोन रेझिस्टन्स असतो इथे लावतो आपण. ओके, तर ह्या डेरिव्हेशनसाठी आपल्याला अननोन रेझिस्टन्स कुठला आहे, गॅल्व्हॅनोमीटर, तो इथे लावतो. ओके, तर तुम्ही म्हणाल सर मग इथे तर गॅल्व्हॅनोमीटर होता गेल्या वेळेस, मग इथला गॅल्व्हॅनोमीटर काय झाला, किंवा मग लास्ट टाइम ह्याच्यामध्ये बॅलन्स पॉईंट दाखवत होता, म्हणजे आपली जॉकी ह्याच्यावरती जर फिरवली तर आपल्याला या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन मिळत नव्हतं बॅलन्स पॉईंटला, किंवा नल पॉईंट पण म्हणू शकतो आपण. बॅलन्स पॉईंटला किंवा नल पॉईंटला आपल्याला डिफ्लेक्शन मिळतच नव्हतं. मग आपल्याला माहित होतं, आपल्याला तेव्हा कळायचं की सर तो बॅलन्स पॉईंट आहे, बॅलन्स पॉईंट नाही आहे, का गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन द्यायचा किंवा नाही द्यायचा. पण आता इथे गॅल्व्हॅनोमीटरच नाही आहे, तर मग आपल्याला कळणार कसं, ते ह्याच्यावरूनच कळेल. मी तुम्हाला सांगेल ना, फक्त आपल्याला या गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स काय असेल हे फाइंड आउट करणार आहोत आपण. ओके, तर काय पूर्ण सेटअप तसंच आहे, लास्ट टाइम केलेला असा बुकमध्ये असा सेटअप दिला, एक्झामला पण तुम्ही हाच सेटअप यूज करणार आहात. ओके, फक्त इथे अननोन होता रेझिस्टन्स, लास्ट टाइम एक्स होता जो अननोन. आता इथे फक्त गॅल्व्हॅनोमीटर घेतलाय, इथला गॅल्व्हॅनोमीटर काढलेला आहे. ओके, डी पॉईंट काय आहे, बॅलन्स पॉईंट आहे किंवा नल पॉईंट आहे. आपण ती जॉकी इथे फिरवल्यावर एक नल पॉईंट मिळेल, समजतंय. ओके, तर लेट्स स्टार्ट. AC काय 100 सेंटीमीटरची वायर आहे ना, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. ओके, 100 सेंटीमीटरची वायर आहे AC. ओके, G स्टँड फॉर गॅल्व्हॅनोमीटर. R रेझिस्टन्स, रेझिस्टन्स बॉक्समधनं आपण एक रेझिस्टन्स सिलेक्ट करणार ना, आपल्याला जो नोन असेल किंवा आपल्याला जो प्रेफरेबल असेल तो रेझिस्टन्स आपण इथून कलेक्ट करणार रेझिस्टन्स बॉक्समधून. T1 T2 T3 स्टेप्स आहेत ते, T1 T2 T3 हे मेटॅलिक स्टेप्स. ओके, LR LX, LR आणि LX LG. ओके, तर LR आणि LG काय, नल पॉईंट पासून स्टार्टिंग पर्यंतचं डिस्टन्स, नल पॉईंट पासून एंडिंग पर्यंतचं डिस्टन्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर आहे तर त्याचा डिस्टन्स LG, रेझिस्टन्स आहे तर त्याचा डिस्टन्स LR किंवा लेंथ म्हणू शकतो आपण. ओके, लेंथ येते करस्पॉन्डिंग. ओके, त्यानंतर जे स्टँड फॉर जॉकी. त्यानंतर एप्सिलॉन म्हणजे काय, EMF ना, EMF कशाने डिनोट करतात, एप्सिलॉनने, म्हणजे बॅटरीचा काहीतरी EMF असेल. त्यानंतर की आहे. RH रिओस्टॅट आहे, म्हणजे आपण काहीतरी पूर्ण सर्किटसाठी रेझिस्टन्स ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर RAD आणि RDC, म्हणजे A पासून D पर्यंत त्या दोघांच्या मध्ये जेवढी लेंथ आहे त्या लेंथचा रेझिस्टन्स काय असणार, म्हणजे ती लेंथ पण इथे पण एक कॉपर वायर आहे ना, किंवा कुठली तरी वायर असेल, त्या वायरवरच आपण जॉकी रिमूव्ह फ्लो करणार ना, तर त्या वायरचा रेझिस्टन्स काय असेल. ओके, आणि RDC, तर DC वायरचा रेझिस्टन्स काय असेल. ओके, समजते. तर आपण स्टार्ट करूया. तर इफ ब्रिज इज बॅलन्स्ड. ओके, तर आपण काय केलं, जॉकी घेतली, इथे मूव्ह केली, इथे पण गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी रेझिस्टन्स दाखवणार,
इथे पण आल्यावर काहीतरी रेजिस्टन्स दाखवणार, इथे दाखवणार, इथे दाखवणार. म्हणजे इनिशियली काय करणार, तुम्ही जॉकी रिमूव्ह नाही केली, फिरवत नाही आहे, तर गॅल्व्हनोमीटरचे काहीतरी रिडिंग असेल इनिशियली. तो स्वतः पण एक डिव्हाइस आहे, तर तो काहीतरी रिडिंग देतच असेल ना, त्याला इथे कनेक्ट केलेलं आहे तर. ओके, तर इथे गॅल्व्हनोमीटरची काहीतरी रिडिंग असणार ना. तर गॅल्व्हनोमीटर जेव्हा आपण कनेक्टच नाही केलंय, तर स्टार्टिंगला काहीतरी तो त्याचं रिडिंग देतोय. ओके, तर ते रिडिंग आपण लिहून घेणार आणि त्यानंतर ही जॉकी आपण जेव्हा ह्याच्यावर मूव्ह करणार ना, या वायरवर, तेव्हा वायरवर मूव्ह केल्याच्या नंतर इथे जर समजा आपण टच केलं तर तो काहीतरी वेगळं डिफ्लेक्शन देईल. म्हणजे इनिशियली समजा तो काहीतरी असं आहे 0 1 2 3 4, तो काय 2 3 असं काहीतरी डिफ्लेक्शन देतोय आणि इनिशियली तो 2 वर आहे. ओके, आणि आपण इथे टच केला तो 0 वर आला, त्यानंतर इथे टच केला 1 वर गेला, इथे टच केला परत 4 वर गेला. आणि समजा आपला जो नल पॉईंट आहे ना, तो नल पॉईंटला जर आपण टच केलं तर त्याचं जर ओरिजिनल किंवा इनिशियल जे डिफ्लेक्शन होतं ना, आधी जेव्हा टच पण केलं नव्हतं तेव्हापासूनचं जे डिफ्लेक्शन असेल किंवा जो नोटेशन असेल, त्याच नोटेशनला तो परत आलेला असेल जेव्हा आपण नल पॉईंटला टच करणार. नल पॉईंट म्हणजे काय, ह्या वायरमधून करंट फ्लोच नाही करत आहे, करंट फ्लोच नाही करत आहे. म्हणजे काय, ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंतचं आणि ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंतचं, म्हणजे ह्याचं आणि ह्याचं पोटेन्शियल डिफरन्स काय सेम आहे. म्हणजे ह्याचं पोटेन्शियल सेम असणार, म्हणून तर करंट फ्लो नाही होते ना. पोटेन्शियल जर सेम आहे तर डिफरन्स किती मिळणार, 0. डिफरन्स 0 म्हणजे करंट पण किती फ्लो होणार आहे यातून, 0च ना. समजतंय, जर पोटेन्शियल ह्याचं आणि ह्याचं पोटेन्शियल सेम आहे म्हणजे काय, बॅलन्स्ड आहे म्हणून याच्यातून करंट फ्लो होणार नाही. आणि याच्यातून जर करंट फ्लोच झाला नाहीये तर याच्यामध्ये डिफ्लेक्शन दाखवणार का, डिफ्लेक्शन दाखवतील का, नाही. डिफ्लेक्शन नाही दाखवणार, तर ओरिजिनल जे डिफ्लेक्शन आहे तेच राहणार. समजते, आणि त्या ओरिजिनल डिफ्लेक्शनच्या वेळेसच आपल्याला कळणार की हा पॉईंट नल पॉईंट आहे किंवा बॅलन्सिंग पॉईंट आहे. ओके, तर जेव्हा बॅलन्स होईल तेव्हा काय करणार, आता इथे तर बॅलन्सिंग पॉईंट मिळाला म्हणजे कुठला, एडी, आणि इथला डीसी, हे डिस्टन्स असणार ना. तर आपण जे पिस्टन मध्ये वापरलेली तीच कन्सेप्ट वापरणार जेव्हा बॅलन्स होणार आहे तेव्हा. तर काय होणार, जी बाय आर रेजिस्टन्स कोणाचं, गॅल्व्हनोमीटरचं, रेजिस्टन्स कोणाचं, रेजिस्टन्स बॉक्सचं, इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ एडी डिवाइड बाय रेजिस्टन्स ऑफ डीसी. ओके, समजते. जी बाय आर ॲज इट इज लास्ट टाइम केलेलं आपण ते, हे काय ना, रेजिस्टन्स ऑफ एडी, रेजिस्टन्स ऑफ डीसी. आता रेजिस्टन्स तर आहे, पण रेजिस्टन्स आपल्याला माहितीच नाहीये, वायरचं रेजिस्टन्स नाही माहिती आपल्याला, फक्त लेंथ माहिती आहे. तर रेजिस्टन्सला कन्वर्ट करायचं लेंथ मध्ये, तर रिलेशन कुठलं असणार, हे बघा इथे लिहिलेच आहे मी, आर इज इक्वल टू रो एल बाय ए. हे आठवतंय रिलेशन, हे 11th स्टँडर्डला झाले. ओके, आर इज इक्वल टू रो एल बाय ए. रो काय असते, रो काय असणार, स्पेसिफिक रेजिस्टन्स ना, म्हणजे रेजिस्टिव्हिटी. ओके, तर रेजिस्टिव्हिटी मटेरियल सेम आहे, पूर्ण वायर तर सेम आहे, तर रेजिस्टिव्हिटी सेम असणार, पण रेजिस्टन्स वेगवेगळं असणार प्रत्येक पोझिशनला. ओके, तर रेजिस्टन्स काय वेगवेगळं असणार, तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, रो एल एडी ना, एडीचं म्हणजे काय, जी ना, जी डिवायडेड बाय ए, मेन डिनॉमिनेटर लाईन, रो एल आर डिवायडेड बाय ए. ओके, तर इथे रेजिस्टिव्हिटी तर सेम आहे, ती कॅन्सल होणार. एरिया वायर तर सेमच आहे, वायर चेंज नाही होते, तर एरिया पण सेम असणार, क्रॉस सेक्शन एरिया पण कॅन्सल झाला, तर राहिलं काय, जी बाय आर इज इक्वल टू एल जी डिवायडेड बाय एल आर. म्हणजे आता आपल्याला गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, तर मी काय करणार, गॅल्व्हनोमीटरला एका बाजूला ठेवणार, हा रेजिस्टन्स त्या साईडला घेऊन जाणार, डिवाइड बाय, आणि हा मिळाला आपल्याला प्रॉपर फॉर्म्युला, ज्याच्यातून आपण गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. कसं, हे रेजिस्टन्स म्हणजे कुठलं आहे, हे वाले, म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स मधनं आपण जे काढतोय ते, म्हणजे आपल्याला माहिती आहे ना किती काढणार आपण, 10 ओम काढू शकतो, 15 ओम काढू शकतो. ओके, ते तर माहिती आहे. एल जी पण माहीत असणार, इथे ती स्केल दिली ना, ही 100 सेंटीमीटरची, 1 मीटरची स्केल आहे, तर आपण ज्याच्यावरनं जॉकी फिरवणार, समजा इथे, ह्याचं डिस्टन्स त्या स्केलवरनं कळेलच ना आपल्याला, एल जी ते लिहिणार, इथं एल आर ते लिहिणार, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू, तिन्ही व्हॅल्यू माहिती, तर आपल्याला जी ची व्हॅल्यू मिळेल.
हे डेरिव्हेशन खूप इम्पॉर्टंट आहे. समजा कधी एल आरला काय लिहू शकता तुम्ही 100 मायनस एल जी असं पण लिहू शकता. काय 100 मधून एल जी मायनस केलं तर काय मिळणार, एल आर मिळणार ना. तर ते पण पुट करू शकता आर एल जी ॲज इट इज, इथे 100 मायनस एल जी असंही करू शकता. इथपर्यंत नेऊन सोडायचं डेरिव्हेशन. समजते काय केलं आपण, आपल्याला गॅल्व्हनोमीटरचं रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं होतं मीटर वेव्हचाच फॉर्म्युला, आय मीन तीच मेथड यूज करून. तर गॅल्व्हनोमीटर कसं फाइंड आउट केलं, सेम जसं आपण मीटर वेव्हचं वापरलेलं आहे, फक्त इथे अननोन रेझिस्टन्स लावायचा असतो. तर यावेळेस अननोन रेझिस्टन्स काय होता, गॅल्व्हनोमीटर. समजले, लिहून घेऊ शकता. ओके, तर आता ह्याच्या आधी आपण जे टॉपिक केलेले, तर त्याच्यानंतर हा पोटेन्शियोमीटर टॉपिक घेऊयात आपण. तर हा पोटेन्शियोमीटर टॉपिक आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर ह्याच्यावर बेस काय ते तुम्हाला 3 डेरिव्हेशन्स असतील आणि त्यानंतर गॅल्व्हनोमीटरवर बेस 2 डेरिव्हेशन. ओके, तर पोटेन्शियोमीटर काय असतं आणि काय यूज करतो आपण, तर व्होल्टमीटर आठवत आहे. व्होल्टमीटर काय करतो, व्होल्टेज मोजण्यासाठी आपण फाइंड आउट आय मीन यूज करतो ना. तो डिव्हाइस आहे जो व्होल्टेज काउंट करण्यासाठी यूज करतात. त्यानंतर ॲममीटर काय असतो, करंट कॅल्क्युलेट आय मीन करंट फाइंड आउट करण्यासाठी किंवा करंट मेजर करण्यासाठी वापरतो. ओके, तर पोटेन्शियोमीटर काय असतो, पोटेन्शियोमीटर पण हा असा एक डिव्हाइस आहे जो व्होल्टेजच मेजर करतो. मग तुम्ही म्हणाल सर व्होल्टमीटर आणि याच्यात काय फरक असतो. व्होल्टमीटर आपल्याला ॲक्युरेट व्हॅल्यू देत नाही, पोटेन्शियोमीटर आपल्याला ॲक्युरेट व्हॅल्यू देतो. ओके, तर पोटेन्शियोमीटर ॲक्युरेट व्हॅल्यू देतो ना, तर पोटेन्शियोमीटर आपण कुठे यूज करतो, जे इन्स्ट्रुमेंट खूप महाग असतील किंवा सेन्सिटिव्ह असतील, तर त्याच्यामधून किती अमाऊंट ऑफ करंट फ्लो झालेला आहे, सॉरी किती अमाऊंट ऑफ व्होल्टेज तिथे मेजर करायचं किंवा एक्झॅक्ट व्होल्टेज मेजर करण्यासाठी पोटेन्शियोमीटर वापरला जातो. तर पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल काय किंवा तो वर्क कसा करतो, तर ते आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. तर पोटेन्शियोमीटर चालू करूयात आपण. तर त्याच्या आधी प्रिन्सिपल काय सांगतो पोटेन्शियोमीटरचा, की पोटेन्शियल ग्रेडियंट मोस्टली सगळीकडे यूज होतो. आता पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, हा जो पूर्ण सर्किट आहे ना, हा जो पूर्ण सर्किट, हे काय एक वायर आहे जी अशी, आता एवढी मोठी वायर आहे ती अशी तर नाही घेऊ शकणार ना आपण एकदम. समजा काय ते 5 ते 6 मीटर वायर आहे, तर तिला अशी तर नाही ठेवू शकणार आपण. फिजिक्स लॅबमध्ये जर तुमच्या आहे तर अशी एवढी मोठा डिव्हाइस तर नाही वापरू शकणार ना. तर काय करणार, त्याच वायरला असं टिल्ट केलं जातं किंवा असे शेप असं फिरवून ठेवलं जातं. म्हणजे काय, जागा पण कमी वापरली जाते आणि जास्तीत जास्त वायर इथे यूज केली जाते. ओके, समजा काही काही डिव्हाइस असतात जे 5 मीटर 6 मीटर 10 15 मीटर पण असू शकतात. पण 15 मीटर जर सरळ वायर लावली, जसं आपण ब्रिजला लावलेलं मीटर ब्रिजला, जर 15 मीटर जर सरळ लावली तर 15 मीटर झालं केवढं, एवढे मोठे फिजिक्स लॅबच संपले. तर त्यांच्यासाठी हे काय करतात, असं मॅनरमध्ये सेट केलेलं असतात त्या वायर्स. ओके, म्हणजे पूर्ण कव्हर पण केलं जातं आणि सेटअप पण कमी असतो. ओके, तर आता काय करणार, ह्या पूर्ण वायरमध्ये किती व्होल्टेज ट्रॅव्हल करते आणि त्या पूर्ण वायरचं व्होल्टेज डिवायडेड बाय पूर्ण वायरची लेंथ म्हणजे काय, पोटेन्शियल ग्रेडियंट. समजते, पूर्ण वायरचं व्होल्टेज डिवायडेड बाय पूर्ण वायरची लेंथ म्हणजे असणार पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि तो पोटेन्शियल ग्रेडियंट सगळीकडे सेम असणार. म्हणजे समजा ह्या इथे जर आला तर पोटेन्शियल ग्रेडियंट सेम, इथे पण तोच, इथे पण तोच, इथे पण तोच, का वायर तर सेमच आहे, म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट सेम. म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट एका वायरमध्ये काय असतो, कॉन्स्टंटच असतो. समजते, आता चालू करूयात आपण. तर करंट इन ए बी. ओके, आता ए बी, ए इथे दिलाय, बी इथे दिलाय, या पूर्ण वायरमध्ये किती अमाऊंट ऑफ करंट फ्लो होणार आहे, तर किती करंट कशाने डिनोट करतो आपण, आय ने. तर ए बी मध्ये काय, आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. तर तुम्ही म्हणाल सर आता ई का आला, व्ही इज इक्वल टू आय आर असतो ना, तर आय इज इक्वल टू काय असणार, व्ही बाय आर. आता आपण करंटच काढतोय तर व्ही बाय आर. मग व्होल्टेज किती गेले याच्यातून, तर व्होल्टेज आपण काय असतं, व्होल्टेज म्हणजे हेच ना, ईएमएफ. काय असतं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ना. हा जो ईएमएफ असतो हाच इथून गेलेला आहे ना व्होल्टेज. समजते, व्होल्टेज म्हणजे काय असतं, हा ईएमएफच असतो. आपण लास्ट टाइम केलं बघा, तर केव्हीएल केलेला व्होल्टेज लॉ, किर्चॉफ व्होल्टेज लॉ, त्याच्यामध्ये व्होल्टेज आणि ईएमएफ एकाच वेळी ऍड केलेले. का, कारण ईएमएफ पण एक प्रकारचा व्होल्टेजच असतो, तर तो त्यातनं पास होणार आहे ना ह्या वायरमधून, तर तो लिहिला ई. त्याच्यानंतर हे आर प्लस आर कुठून आलं, रेझिस्टन्स. तर तुम्ही म्हणाल सर रेझिस्टन्स 2 का आले, हा एक छोटा रेझिस्टन्स बघा सर्किटमध्ये लावलेला आहे, तो रेझिस्टन्स आणि
ह्या वायरचं स्वतःचा पण काहीतरी रेजिस्टन्स असेल ना. ती वायर काय मेटलने बनलेली आहे, मग मेटलने बनली आहे म्हणजे काय, तिचा पण काहीतरी रेजिस्टन्स असणार. असं कुठलंच प्रोडक्ट नाही आहे किंवा असं कुठलंच मेटल नाही आहे, इन्स्ट्रुमेंट नाही की ज्याचं रेजिस्टन्स नसेल. सगळ्यांचं रेजिस्टन्स असणार. ही जरी कॉपरची वायर असेल, मेटलची गोल्डची जरी वायर असेल तरी त्याचं रेजिस्टन्स असणार. तर हे आर काय झालं, वायरचा रेजिस्टन्स, स्मॉल आर झाला त्यांनी लावलेला रेजिस्टन्स. तर टोटल रेजिस्टन्स काय असणार, कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. तर टोटल वायरचं रेजिस्टन्स आपण करंट फाइंड करतोय, तर टोटल वायरचंच व्होल्टेज येणार आणि टोटल वायरचंच रेजिस्टन्स येणार. तर एबी मधून किती करंट फ्लो होतोय, ई अपॉन आर प्लस आर. आता एबी मधून तर तेवढा गेला, तर त्यानंतर व्होल्टेज एबी मधून किती व्होल्टेज येतोय, आय इंटू आर ना. एबी आपल्याला व्होल्टेज कोणाचं कॅल्क्युलेट करायचं, एबीचंच ना. व्होल्टेज कोणाचं असणार, एबीचंच. तर किती असणार, आयची व्हॅल्यू काय, ई अपॉन आर प्लस आर इंटू काय येणार, हा आर ॲज इट इज. आणि इथे काय आलं, व्ही ऑफ एबी. म्हणजे व्होल्टेज एबीचं किती असणार, ए आणि बीच्या मध्ये व्होल्टेज किती असणार, ई इंटू आर डिवाइड बाय आर प्लस आर. म्हणजे एवढ्या अमाऊंट ऑफ व्होल्टेज एबी मधून ट्रॅव्हल करणार आहे. ओके. आता इथे झालं व्होल्टेज ऑफ एबी. मग आता पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतं, तर पोटेन्शियल ग्रेडियंट हा के ने डिनोट करतात, के ने. तर पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल लेंथ. म्हणजे ए पासून बी पर्यंतचं जेवढं व्होल्टेज आहे, तर ए पासून बी पर्यंतची जेवढी लेंथ आहे त्याच लेंथने मी डिवाइड करणार. म्हणजे व्ही ऑफ ए बी डिवाइड बाय एल. म्हणजे ए पासून बी पर्यंत हे डिस्टन्स किंवा याची लेंथ असणार कॅपिटल एल इज इक्वल टू, आता एल एच एसला डिवाइड केलं तर आर एच एसला पण करणार, तर ई आर डिवाइड बाय आर प्लस स्मॉल आर एल. समजते. म्हणजे व्होल्टेज ऑफ ए बी डिवाइडेड बाय टोटल लेंथ. म्हणजे जेवढं ज्या पॉईंटच्या मधलं आपण व्होल्टेज फाइंड आउट केले त्याच पॉईंटचं लेंथ फाइंड आउट करणार, त्याच्यानेच डिवाइड करणार. तर आपल्याला मिळणार पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि तो पोटेन्शियल ग्रेडियंट के ने डिनोट करतात. समजते. पोटेन्शियल ग्रेडियंट के ने डिनोट करतात. म्हणजे व्ही ऑफ ए बी डिवाइडेड बाय एल इज इक्वल टू के. म्हणजे आता याची इक्वेशन काय तयार होऊ शकते, व्ही ऑफ ए बी डिवाइड बाय एल इज इक्वल टू के. समजते. म्हणजेच काय, व्ही ऑफ ए बी इज इक्वल टू के इंटू एल. म्हणजे व्ही ऑफ ए बी इज इक्वल टू के इंटू एल. समजते. तुम्ही ह्याच्यापेक्षा एवढंच ठेवलं तरी चालेल, एवढंच ठेवलं तरी चालेल. म्हणजे टोटल व्होल्टेज डिवाइड बाय टोटल लेंथ इज इक्वल टू के. मग तुम्ही म्हणाल हे सी का दिला इकडे, तर आत्ता आपण स्टार्ट करूया की आपल्याला समजा टोटल वायर तर दिली आहे, टोटल वायर दिली आणि त्या वायरमध्ये कुठल्या तरी पर्टिक्युलर लेंथचं आपल्याला व्होल्टेज फाइंड आउट करायला सांगितलं, तर कसं करणार. तर ही जी पर्टिक्युलर लेंथ आहे आणि ही जी पर्टिक्युलर लेंथ आहे म्हणजे ए सी. तर आता त्यांनी सांगितलं की ए सी मधलं व्होल्टेज किती असेल, पर्टिक्युलर ए सी मध्ये व्होल्टेज किती असेल, तर ते फाइंड आउट करा. तर मी काय सांगितलेलं, पर्टिक्युलर ए सी मधला व्होल्टेज किती असणार, ई अमाऊंट ऑफ चाललेला आहे आणि त्याला आपण के इंटू एल ने मल्टिप्लाय करा. म्हणजे काय ते सांग. हा तर झाला पोटेन्शियल ग्रेडियंट. आता ए सी मध्ये किती व्होल्टेज चाललेला आहे, तर ए सी मध्ये एवढं व्होल्टेज चाललेलं आहे E1 की जे मी टोटल पोटेन्शियल ग्रेडियंटला लेंथने मल्टिप्लाय केल्यावर मिळेल. म्हणजे ह्या सर्किट आणि ह्या वायरमध्ये ए आणि सी मध्ये किती व्होल्टेज आहे, तिथे 20 लिहितो पाहिजे, इथे व्ही ऑफ ए सी. व्ही ऑफ ए सी म्हणजे ए सी मध्ये किती व्होल्टेज आहे, तर काय करणार आपण, त्या ए सीची लेंथ पोटेन्शियल ग्रेडियंटला मल्टिप्लाय करणार, तर आपल्याला त्या लेंथचं व्होल्टेज मिळेल. परत सांगतो मी, आपल्याला ए आणि सीचं व्होल्टेज फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर आपण ए आणि सीचं लेंथ घेणार, ए आणि सीची लेंथ घेणार आणि त्या लेंथला
त्या सर्किटच्या पोटेन्शियल ग्रेडियंटने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याच लेंथचं व्होल्टेज मिळेल. म्हणजे ए आणि सी मध्ये किती व्होल्टेज आहे, व्ही ऑफ ए सी. हे कधी कधी ह्याच्याने पण दाखवतात, म्हणून मी आधी एप्सिलॉन लिहिलेलं. ओके, तर ए आणि सी मध्ये किती व्होल्टेज आहे तर ते मी कसं करणार, ए आणि सी मधली लेंथ इनटू त्या सर्किटचा पोटेन्शियल ग्रेडियंट काय असणार की. तर आपल्याला काय मिळणार, त्या पर्टिक्युलर लेंथचा व्होल्टेज किंवा त्या पर्टिक्युलर लेंथचं पोटेन्शियल. समजते, जे ॲक्युरेट असणार आहे. आता तुम्ही म्हणा सर इथे जर मी पॉईंट घेतला तर ठीक आहे, इथे पॉईंट घ्या. आता ए पासून डी पर्यंतचं डिस्टन्स काहीतरी L1 घ्या, L1 किंवा स्मॉल L1. तर ए पासून डी पर्यंतचं EMF किती असणार किंवा पोटेन्शियल किती असणार, तर EMF कुठपासून ए पासून डी पर्यंत किती असणार. मी काय सांगितलेलं, ए पासून डी पर्यंत म्हणजे त्या पॉईंटचं लेंथ, त्या पॉईंटची लेंथ काय L1 इनटू त्या सर्किटचं पोटेन्शियल ग्रेडियंट. त्या सर्किटचं पोटेन्शियल ग्रेडियंट काय के, तर के म्हणजे त्या लेंथला पोटेन्शियल ग्रेडियंटने मल्टिप्लाय केलं तर त्या लेंथचं पोटेन्शियल मिळतं. समजतंय, पाहिजे ते ही लाईन लिहून देऊ शकता तुम्ही. तर कळलेलं आहे काय, आणि हा असतो प्रिन्सिपल. आणि हा जो पोटेन्शियल ग्रेडियंट आहे की हा वाला म्हणजे टोटल लेंथ टोटल व्होल्टेज डिवाइड बाय टोटल लेंथ इज इक्वल टू के. तर आपण पुढच्या डेरिव्हेशनमध्ये डिरेक्टली केच वापरणार आहोत. ओके, ही पूर्ण व्हॅल्यू लिहित बसणार नाही. समजतंय, लिहून घ्या. ओके, तर पुढे जाऊयात आपण. तर पोटेन्शियोमीटरचा सेटअप कसा असणार आहे, असा असणार आहे. ओके, म्हणजे काय, हा पॉईंट ए आणि हा पॉईंट जो बी आहे ना, याच्यामध्ये अशा वायर्स लावलेल्या असणार. अशी वायर, ही वायर अशा प्रकारे ॲडजस्ट केलेली असेल की ए पासून बी पर्यंत, म्हणजे मोस्टली फिजिक्स लॅबमध्ये ना 4 मीटरची वायर वापरली जाते. तर हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 मीटर, असे 4 मीटर. मग तुम्ही म्हणाल सर ह्याच्यामध्ये नाही का मीटर कन्सिडर केले जातात. अरे हे मेटल स्ट्रीप असतात त्या सेटअपमध्ये, त्या मेटलच्या स्ट्रीप असतात. 1 मीटरची वायर अशी लावलेली असते, मग त्याला इथून या मेटलपासून या मेटरपर्यंत परत दुसरी मीटर, त्यानंतर इथे तिसरा मीटर आणि इथे चौथा अजून 1 मीटर लावलेला असतो, म्हणजे 4 मीटरची झालेली असते. तर हा सेटअप काय सांगतो. ओके, तर ह्या सेटअपच्या यूजने आपण काय करणार, पोटेन्शियल फाइंड आउट करणार. व्होल्टेज आठवतं आहे, ॲक्युरेट व्होल्टेज आपण फाइंड आउट करतो. आणि पोटेन्शियल आपण ईने पण डिनोट करतो, आठवतंय ना. ई म्हणजे काय, काय त्याला म्हणतो, इप्सिलॉन. ओके, तर इप्सिलॉनने डिनोट करतो आपण. तर ह्याच्यामध्ये हा पण येतो डेरिव्हेशन एक्झामला. काय सांगतात, टू कम्पेअर द EMF ऑफ सेल और टू फाइंड द EMF ऑफ वन सेल विथ द हेल्प ऑफ अनदर सेल. म्हणजे ह्या दोघांच्या हेल्पने किंवा एकाच्या हेल्पने एकाचं EMF फाइंड आउट करा. तर तो कसं करणार, तर आपण काय करणार, हा पूर्ण सेटअप लावलेला आहे. इथे काय, एक टोटल बॅटरी, ही बॅटरी मोठी असणार. हे जे लावलेत ना आपण सेल्स, ह्या सेल्सपेक्षा ही बॅटरी बट ऑब्वियस मोठीच पाहिजे, तरच पूर्ण सर्किट कंप्लीट होऊ शकतं ना. तर समजा ही काहीतरी 20 वोल्टची आहे आणि हे आहेत 5 आणि 7 वोल्टची, तर चालते. ओके, तर आता ह्या दोघांचं आपल्याला EMF कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा कुठलं EMF मोठं आहे ते आपण फाइंड आउट करणार. तर आपण काय करणार, ही की आहे K1 इन्सर्ट केली आतमध्ये, म्हणजे K1 क्लोज केलेली आहे. आता काय करणार माहिती आहे का, आपण याच्यामध्ये सर्वात पहिले स्टार्टिंगला, आता इथून जर सर्किट गेलं तर इथून करंट फ्लो होतोय, इथून करंट फ्लो होतोय, रिओस्टार्टमध्ये आला, परत सर्किटमध्ये गेला, म्हणजे ए पासून बी पर्यंत आता करंट फ्लो होतोय. ओके, आता ए लाच आपण काय केलं, अजून एक सर्किट जॉईन केलंय ज्याच्यामध्ये एक सेल आहे किंवा हा एक सेल आहे. आपल्या दोन्ही फाइंड आउट करायचे, तर आपण एक एक करून लावणार. सर्वात पहिले E1 लावलं आपण. तर E1चं EMF किती आहे, E1चं EMF किती आहे, तर आपण काय करतो, इथून जॉकी घेतो, हा गॅल्व्हनोमीटर असतो, हा EMF किती असणार आहे तर तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. तर मी काय करणार, हा वाला क्लोज करणार, म्हणजे करंट इथून पास आउट होणार आहे आणि हाच करंट इथून असा पास होईल, या गॅल्व्हनोमीटरमध्ये येईल. आणि गॅल्व्हनोमीटरची जी वायर आहे, जी जॉकी आहे, ती आपण त्या पोटेन्शियोमीटरच्या वायरवर आपण मूव्ह करणार. समजते, पोटेन्शियोमीटरच्या वायरवर आपण मूव्ह करणार.
म्हणजे इथे ठेवलं तर तो गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवणार, इथे ठेवल्यावर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल, इथे ठेवल्यावर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल. पण समजा इथे आला तर डिफ्लेक्शन दाखवतोय का? नाही, म्हणजे नल पॉईंट आहे ना तो. तर हा असणार नल पॉईंट किंवा बॅलन्सिंग पॉईंट जो आपण विस्टोनमध्ये केलेला. तर हा असणार बॅलन्सिंग पॉईंट. म्हणजे ह्या पॉईंटला गॅल्व्हॅनोमीटर काय रीडिंग दाखवणार का? नाही. म्हणजे ह्या पॉईंटला ह्याच्यातून करंट फ्लो होणार आहे का? नाही. म्हणजे हा झाला बॅलन्सिंग पॉईंट. तर बॅलन्सिंग पॉईंट मिळालाय आपल्याला तर आपल्याला EMF कळेल. तर आपण EMF कसं काढायचो बॅलन्सिंग पॉईंटवरून? EMF इज इक्वल टू ह्या पॉईंट पासून म्हणजे इथून ए पासून इथपर्यंतची लेंथ काय L1 कन्सिडर करा. तर ती झाली L1. आता EMF पाहिलाय तर पहिला EMF. आता व्होल्टेज आपल्याला पर्टिक्युलर लेंथचं फाइंड आउट करायचं आहे. तर मी काय म्हटलेलं याच्या आधीच्या ह्याच्यात की पर्टिक्युलर लेंथचं जर व्होल्टेज फाइंड आउट करायचं असेल तर त्या लेंथला कशाने मल्टिप्लाय करा? पोटेन्शियल ग्रेडियंटने. तर पोटेन्शियल ग्रेडियंट आला की तुम्ही म्हणा सर पोटेन्शियल ग्रेडियंट आपण फाइंड आउटच नाही केला. अरे पण फाइंड आउट जरी नाही केला तरी तो दोन्ही कॅन्सलच होणार आहे नंतर. आणि मग तुम्ही म्हणाल मग एक्झामच्या वेळेस डिरेक्टली पोटेन्शियल ग्रेडियंटची व्हॅल्यू गिवन असेल. डेरिव्हेशनमध्ये तुम्ही काय इथे फक्त मेन्शन करणार के इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके. तर तो झाला पहिला, जेव्हा आपल्याला पहिला बॅलन्सिंग पॉईंट मिळेल. त्यानंतर याला नंबर द्या 1. ओके. काय केलं? पोटेन्शियल फाइंड आउट करायचं होतं आपल्याला पर्टिक्युलर या ए पासून नल पॉईंट पर्यंतचं पोटेन्शियल आपण फाइंड आउट करणार. कसं? आपण याच्या आधीचं पोटेन्शियल ग्रेडियंटने केलं तसंच. आता हा सेटअप झाला तर तो आता ओपन करा आणि दुसरा वाला क्लोज करा. K2 जी K2 आहे ना की ती क्लोज केली म्हणजे काय? K2 क्लोज, K1 ओपन. आणि वर काय केलेलं? K1 क्लोज, K2 ओपन. ओके. तर करंट फ्लो झालेला. आता काय केलं? K2 आपण क्लोज केलेला आहे. ओके. तर K2 क्लोज केलं तर आता करंट असाच फ्लो होणार आहे. तर ह्याचा करंट पण ह्याच्यातून जाईल ना असा. ओके. समजते? म्हणजे आता ही डॉटेड लाईन आहे ना, ही कन्सिडर करा. तर मी काय केलं? इथे टच केला डिफ्लेक्शन दाखवतोय, इथे टच केला डिफ्लेक्शन आहे, इथे टच केला तर गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही. म्हणजे काय झाला? बॅलन्स पॉईंट. आता बॅलन्स पॉईंट किंवा नल पॉईंट मिळालेला आहे म्हणजे मला E2 पण EMF काढता येईल ना. E2चं EMF काय असणार? किंवा त्या EMF ऑफ 2 काय असणार? ह्या पॉईंटला टच झालाय तर ह्या पॉईंटची लेंथ काय घेणार? L2 घ्या. ते आपण डेरिव्हेशन जेव्हा पर्टिक्युलर लिहू ना तेव्हा त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असेल. तर इथपर्यंत होतं तर L1 घेतलेली लेंथ ते झालं. त्यानंतर हा सेकंड घेतला तर सेकंडसाठी काय घेणार? लेंथ L2 घ्या. तर मी काय सांगितलं? सेकंडसाठी पण EMF फाइंड आउट करायचं आहे तर काय करणार? त्याच्याच लेंथला कशाने मल्टिप्लाय करणार? पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट सगळीकडे सेमच असतो कारण सर्किट तर सेमच आहे ना. सर्किट तर सेमच आहे. तर पोटेन्शियल ग्रेडियंट तोच झाला. याला नंबर 2. आता काय करणार? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला डिवाइड करा. डिवाइड 1 and 2. तर काय होणार? E1/E2 किंवा ε1 डिवाइड बाय ε2 इज इक्वल टू के. के तर कॅन्सल झाले कारण सेम होतं, सर्किट सेमच आहे. L1/L. ही मिळाली इक्वेशन. म्हणजे आता दोन आपल्याला सेटअप माहीत, दोन EMF माहीत आहेत आपल्याला किंवा एकाच्या हेल्पने दुसरा EMF फाइंड आउट करू शकतो किंवा याच्या हेल्पने हा EMF फाइंड आउट करू शकतो. ही लेंथ कुठून कळणार आहे? इथे स्केल दिलेत असेल ना सेटअपमध्ये, जो तुम्हाला ॲपरेटस आहे तुमचा फिजिक्स लॅबमध्ये, तिथे ह्याच्यावरती रिडिंग दिलेत असणार. तर L1 आणि L2 तुम्ही त्या स्केलवरूनच घ्याल. आणि समजा E2 ची व्हॅल्यू दिली आहे तर E1 काढू शकता किंवा E1 ची व्हॅल्यू दिली आहे तर E2 काढू शकता. समजतंय? टू कम्पेअर द EMF ऑफ सेल्स. म्हणजे समजा आता E1 इज L1/L2 टाइम्स ऑफ E2 असं पण म्हणू शकता. किंवा E2 ची व्हॅल्यू माहिती आहे तर E1 काढू शकता, E1 ची व्हॅल्यू माहिती आहे तर E2 काढू शकता. इथे E बोलतोय मी पण तो एप्सिलॉनच आहे. ओके. समजलंय काय?
हा कशासाठी वापरतात? टू कम्पेअर द टू EMF किंवा टू फाइंड द वन EMF विथ द हेल्प ऑफ अनदर. समजलंय? ओके, आता आपण पुढे जाऊयात. तर डायग्राम तशीच आहे, फक्त थोडंसं चेंज केलं आहे त्याच्यामध्ये. हा इथे असणार EMF 1 आणि इथे असणार EMF, इथे लिहितो पाहिजे मी EMF. ओके, तुम्ही बघू शकता आय मीन टेक्स्टबुकमध्ये ही डायग्राम इथे ड्रॉ केलेली आहे का मुलांना उगाच कन्फ्यूज करायला. परत त्यापेक्षा तीच डायग्राम घ्या, फक्त थोडंसं सेटअप चेंज करा ना, म्हणजे कन्फ्युजन पण नाही होणार. काय केलं इथे बघा, इथे बॅटरी लावलेली आहे. तीच बॅटरी वर मगाशी इथे 2 टर्मिनल होते, आता पण 2 टर्मिनलच आहे. 2 EMF आहेत, E1 आणि E2. ओके, तर ह्या सेटअपमध्ये सांगितले काय, मगाशी काय केलेलं आपण 2 कम्पेअर केलेले ना, 2 कम्पेअर केलेलं. तर ह्याच्यामध्ये पण 2 EMF कम्पेअर करणार आपण, ह्याच्यामध्ये पण 2 EMF कम्पेअर करणार, पण मेथड वेगळी असणार. मग तुम्हाला एक्झामला कधी कधी सांगतात की डिराइव्ह अन एक्सप्रेशन द कंपॅरिझन ऑफ 2 EMF विथ द हेल्प ऑफ सम अँड डिफरन्स मेथड. ओके, तर सम अँड डिफरन्स मेथड म्हणजे काय असते की समजा हा एक EMF आहे, हा एक EMF आहे, हा एक EMF आहे आणि हा एक EMF आहे. त्या तिघांमध्ये डिफरन्स काय आहे? हे दोघे एका सेटचे, एका सेटचे म्हणजे काय, इथे बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मग परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे पहिल्या टर्मिनलच्या निगेटिव्हला दुसऱ्याचा पॉझिटिव्ह कनेक्टेड आहे, म्हणजे एकाच लाईनमध्ये आहेत पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आहे. म्हणून याला काय म्हणतो? सम. आणि याला काय म्हणतो? डिफरंट. याला काय म्हणतो? डिफरंट. म्हणजे काय, निगेटिव्ह टर्मिनललाच निगेटिव्ह जॉईंट आहे किंवा पॉझिटिव्हलाच पॉझिटिव्ह जॉईंट आहे, ते ह्याला डिफरन्समध्ये कन्सिडर केला जातो. त्या दोघांचा यूज करून हा सम सॉल्व्ह कसं करणार किंवा हे डेरिव्हेशन सॉल्व्ह कसं करणार, तर आपण स्टार्ट करूया. तर सर्वात पहिले काय, हे आपलं झालं EMF आहे, की आहे, रिओस्टार्ट आहे, त्यानंतर EMF सेल 1 आहे, हा तो सेल 2 आहे, ही जॉकी आहे, तो गॅल्व्हनोमीटर आहे, ते तर सगळं माहितीच आहे आपल्याला. पण आता आपण डिरेक्टली स्टार्ट करूया. वेन आता पहिली सम मेथड घेऊया. सम मेथड. ओके, तर सम मेथड मध्ये काय येईल, म्हणजे सम मेथड म्हणजे मी काय सांगितलेलं, पहिल्याचा पॉझिटिव्ह दुसऱ्याचा निगेटिव्ह किंवा पहिल्याचा निगेटिव्ह दुसऱ्याचा पॉझिटिव्ह एकमेकाला कनेक्टेड पाहिजे. तर इथे बघा सेटअप कसा होईल. जर सम मेथड करायची तर मी जॉईंट काय करणार बघा, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह, म्हणजे 2 आणि 1 जॉईन करा, 4 आणि 3 जॉईन करा, म्हणजे सर्किट कंप्लीट होतंय बघा. इथून आला, इथून गेलेला आहे, इथून गेल्याच्या नंतर सर्किट कंप्लीट झाला आणि जॉकीपर्यंत आलं आहे. समजतंय? सर्किट कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे काय, वेन टर्मिनल 1 and 2 and 3, 4 आर कनेक्टेड. जे टर्मिनल 1, 2 आणि 3, 4 कनेक्ट केले तर काय मिळालं आपल्याला? सम मिळालेला आहे. सम मेथडने चाललंय ना. तर आता सर्किट झालंय कंप्लीट. आता काय करणार, ती जॉकी घेणार, ती जॉकी आपण त्या वायरवर फ्लो करणार, म्हणजे मूव्ह करणार. इथे मूव्ह केली तर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल, इथे मूव्ह केली तर काहीतरी डिफ्लेक्शन आहे, इथे पण काहीतरी डिफ्लेक्शन दाखवते. समजा जे ह्या पॉईंटला आला आणि डिफ्लेक्शन नाही दाखवलं, म्हणजे काय झालं? नल पॉईंट ना, म्हणजेच काय, बॅलन्स पॉईंट झाला तो. तर बॅलन्स पॉईंट म्हणजे ए पासून कुठपर्यंत आलाय बॅलन्स पॉईंट? L1 घ्या, L1 पर्यंत. हे डेरिव्हेशन वेगळं आहे पण काय व्हॅल्यू सध्याच घेऊ शकतो ना. E पासून इथपर्यंत आलाय, इथे डिफ्लेक्शन नाही दाखवलंय, म्हणजे हा बॅलन्स पॉईंट आहे. तर बॅलन्स पॉईंट किती डिस्टन्स पर्यंत आहे? L1. तर आता मला सांगा, ए पासून ह्या पॉईंट पर्यंतचं मला व्होल्टेज किंवा काय फाइंड आउट करायचं आहे? पोटेन्शियल. तर पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करायचं? पोटेन्शियल ग्रेडियंट घ्यायचं ना, आणि त्याच लेंथने आपण मल्टिप्लाय करायचं. तर इथे काय करणार, इथे पण तेच करणार. ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंतचं डिस्टन्स किंवा लेंथ किती आहे? L1 इथं घेतली. आणि पोटेन्शियल ग्रेडियंट काय असणार? के. तो कॅन्सलच होणार आहे, पूर्ण सर्किटमध्ये तोच घ्या, कॅन्सलच होणार आहे.
आता इज इक्वल टू EMF मिळणार ना, पण मगाशी तर वायर सेपरेट होत्या, तर इथे डिरेक्टली E1 लिहिलेलं आपण, E1चं L1, E2चं L2. पण आता इथे L1 तर मिळालंय, पण ह्या वायर्समध्ये हे दोघे सेम कनेक्टेड आहेत, आणि कुठल्या मॅनरमध्ये कनेक्टेड आहेत, सम मॅनरमध्ये कनेक्टेड आहेत. म्हणजेच काय येणार, ε1 प्लस ε. समजते? सम मेथडमध्ये काय असणार, दोन्ही सम आहेत, दोघांचे सम होणार, इज इक्वल टू आपल्याला L1 मिळालंय. म्हणजे डिस्टन्स इथपर्यंत तर आहे, इथपर्यंतची लेंथ आहे, बॅलन्स पॉईंट आपल्याला इथे मिळालाय, पण तो बॅलन्स पॉईंट कुठला पोटेन्शियल फाइंड आउट करतोय, या दोघांचं मिळून पोटेन्शियल फाइंड आउट करतोय. तर सर्किट कंप्लीट झाल्यावरच आपल्याला हे मिळणार आहे ना. समजतं? या दोघांचं मिळून पोटेन्शियल फाइंड आउट करतोय, तर ते पोटेन्शियल असणार K × L1. या नंबर 1 द्या. समजते? हा झाला सम. त्यानंतर आता डिफरन्सला काय करणार, हे आपण क्लोज केलेलं होतं, हे परत ओपन करा. आता डिफरन्स काय म्हटलेलं मी, निगेटिव्ह एकमेकाला जॉईंट असतील किंवा पॉझिटिव्ह एकमेकाला जॉईंट असतील ना. तर आता सर्किट कसं कंप्लीट करणार, तिथे करंट फ्लो करण्यासाठी सर्किट कंप्लीट कसं करणार बघा. 1 आणि 4 जॉईंट करतो, 2 आणि 3 जॉईंट करतो. बघा सर्किट कंप्लीट झाले. 1 4 and 2 3 सर्किट कंप्लीट झाले. हा निगेटिव्ह आहे, इथून असं गेलं, कुठल्या टर्मिनलला कनेक्ट आहे, निगेटिव्हच ना. निगेटिव्ह जर कनेक्टेड असतील तर कुठली, डिफरन्स ना. समजते? डिफरन्स मेथड. आता करंट गेला, असा इथून फ्लो झाला, इथून गॅल्व्हॅनोमीटर पर्यंत आला. आता आपण जॉकी इथे मूव्ह करणार, परत जॉकी इथे लावली तर डिफ्लेक्शन दाखवतोय, इथे दाखवतोय. समजा इथे आलो, डिफ्लेक्शन नाही दाखवलं, म्हणजे हा कुठला पॉईंट झाला, नल पॉईंट किंवा बॅलन्स पॉईंट. तर हा बॅलन्स पॉईंट दाखवलाय, तर ह्या बॅलन्स पॉईंटचं लेंथ ए पासून ह्याचं काय घेतलेलं L1, तर ह्याचं काय घेणार L2 घ्या. L2 घेतलं. ह्या बॅलन्स पॉईंटचं इथपासूनचं लेंथ किती असणार L2. तर त्याच बॅलन्स पॉईंट पर्यंतचं पोटेन्शियल कसं फाइंड आउट करणार, असं म्हणजे काय, पोटेन्शियल काय होतं, लेंथ काय L2, पोटेन्शियल फाइंड आउट करायचं तर काय करणार, पोटेन्शियल ग्रेडियंटने मल्टिप्लाय करणार. ओके. तर आता इथे पोटेन्शियल काय मिळणार, इथे प्लसमध्ये मिळालेलं ते इथे मायनसमध्ये मिळणार, मायनस, कारण डिफरन्स आहे. म्हणजे काय, 1 - ε2. याला नंबर 2 देणार. आता काय काहींच्या डोक्यात येईल की सर E1च मोठा आणि E2 छोटा, हे आहे का. समजा E1 मोठा असेल आणि E2 छोटा असेल, तर समजा E1 लहान आणि E2 जर मोठा असेल तर मग काय करणार, हे याचं निगेटिव्हमध्ये येणार. निगेटिव्हमध्ये नाही येणार, फक्त कंडिशन अशी डिसाईड करणार आहे की ε1 इज ग्रेटर दॅन ε2. आणि ही कंडिशन तुम्हाला एक्झामला पण लिहायचीच आहे. भले तुम्ही हे सॉल्व कराल, पण ही कंडिशन लिहिली नाही तर आन्सर अर्धा मार्क्स कट केला जाणार. कारण ही पुढची कंडिशन हीच अप्लाय करतोय, हीच वापरतोय, तरच हे पुढे सॉल्व होणार आहे. व्हेन E1 किंवा ε1 इज ग्रेटर दॅन ε2, EMF1 इज ग्रेटर दॅन EMF2, तरच E1 - E2 इज इक्वल टू K × L2. समजलं हे. आता काय करणार, 1 आणि 2 ला डिवाइड करणार. डिवाइड 1 and 2. तर मी डिवाइड केलं, तर डिवाइड केल्याच्या नंतर ते डिवाइड केलेलं आहे, तर काय मिळणार, ε1 ε2 डिवाइडेड बाय ε1 - ε2 इज इक्वल टू K तर कॅन्सल झाले, राहिले काय L1 आणि L2. ओके. तर आता इथे ही व्हॅल्यू मिळालेली आहे, तर L1 आणि L2 तर तुम्ही त्या मेजर कराल स्केलवरून, तर E1 आणि E2 ह्या फॉर्ममध्ये तर ठेवलं तर आपल्याला थोडंसं किचकट होऊ शकतं. तर काय करणार, कंपोनेंटो डिव्हिडेंडो करा. कंपोनेंटो डिव्हिडेंडो म्हणजे माहिती ना काय असतं, कंपोनेंटो डिव्हिडेंडो 9वीला झाले, 9th स्टँडर्डला.
हाच नंबर वर ऍड करणार आणि हाच नंबर डिवाइड करणार. म्हणजे काय, हाच नंबर वर ऍड करणार म्हणजे काय, EMF1 मायनस EMF2 डिवाइडेड बाय तीच व्हॅल्यू झाली EMF1 प्लस EMF2 मायनस ही मायनस करणार म्हणजे EMF1 मायनस मध्ये येणार, तो मायनस आणि हा मायनस प्लस EMF2. सेम प्रोसिजर इथे म्हणजे L1 प्लस L2 L1 मायनस L2. आता इथे काय होणार, E1 E2 E2 कॅन्सल, इथे E1 E1 कॅन्सल, E1 प्लस E1 2E1 E2 प्लस E2 2E2, ते 2 2 पण कॅन्सल, तर राहिलं काय E1 बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2. हे मिळाले. आणि तुम्हाला एक्झाम बुकमध्ये इथून डायरेक्ट हे दिलेलं आहे, तर तुम्ही काय करणार, ही व्हॅल्यूज अशी प्रकारे सॉल्व्ह करणार. समजतंय. दोन मेथड होत्या, ह्याच्या आधीची मेथड आणि ही सम डिफरन्स मेथड. याच्यामध्ये काय केलंय, अशा प्रकारे आपण कनेक्शन करणार आहोत आणि हे आन्सर मिळेल. समजतंय. पहिले तर परत व्हिडिओ रिवाइंड करू शकता आणि तुम्ही बघू शकता काय केलंय काय लिहून. ओके. तर आता पुढचं डेरिव्हेशन तसंच आहे, फक्त फाइंड इंटरनल रेजिस्टन्स. ओके. तर पोटेन्शियोमीटरचा यूज नाही, आपण इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे बघा, हे दिसतं स्मॉल आर, हा जो स्मॉल आहे ना तो आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर सेटअप तोच आहे. त्यानंतर काय केलंय, इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं, तर आपण काय केलं, इथे छोटंसं सर्किट आपण क्रिएट केलेलं आहे. इथे Q1 या इथे छोटासा सर्किट आपण जॉईन केलेला आहे. म्हणजे विथ द हेल्प ऑफ दिस सर्किट वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दिस आर. आणि तो आर म्हणजे काय आहे, इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे काहीतरी एक छोटासा रेजिस्टन्स दिलेला असेल, त्याची व्हॅल्यू काय आहे तर ती फाइंड आउट करायची आहे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असेल, तर तो फॉर्म्युला कशाने फाइंड आउट करणार, ह्या पूर्ण सेटअपवर. तर आपण ह्या सेटअपवरून जाऊयात परत. आता काय करणार, सर्वात पहिले ही की आहे ना K1, तो क्लोज नाही, तो ओपन आहे. K1 इज ओपन अँड K इज क्लोज. म्हणजे आता हा ओपन आहे आणि हा क्लोज आहे, म्हणजे करंट बघा ह्याच्यातून तर पास होतोय, करंट ह्याच्यातून तर पास होतोय. आणि करंट ह्याच्यातून पास होईल का, हा वाला करंट नाही, ह्याच्यात फक्त हा व्होल्टेज अप्लाय होईल. या सर्किटमधून करंट पास होणार आहे का, या सर्किटमधून करंट पास होईल का, नाही होणार. कारण की ओपन आहे तर सर्किट कम्प्लीटच होत नाहीये. सर्किट जर कम्प्लीटच होत नाहीये तर त्याच्यातनं करंट पास होईल का, नाही होणार. म्हणजे इथे असलेलं व्होल्टेज इथेच मेजर केलं जाईल. ह्याच्यामध्ये करंट दाखवला जाईल का, नाही दाखवला जाणार. ह्याच्यात जो करंट दाखवला जाईल तो कुठला असणार आहे, ह्याचा असेल किंवा बघा ह्याचा असेल. करंट नसणार, तो व्होल्टेज असणार. ओके, समजता नाही. करंट दाखवला जाईल तर तो ह्याचा असेल, या पूर्ण सर्किटचा. आणि व्होल्टेज इथून ट्रॅव्हल करू शकतं, करंट ट्रॅव्हल नाहीच करणार, कारण सर्किट क्लोज आहे. तुम्हाला एवढं लक्षात येते का की सर तुम्ही एवढं सगळं करताय मागपासून, पण इथे समजा ही जॉकी इथे फिरवल्यावर व्हॅल्यू 0 किंवा डिफ्लेक्ट का नाही होत डिफ्लेक्ट, कारण करंट फ्लोच नाही होणार ना. समजा इथे वायर आली आणि इथे डिफ्लेक्शन दाखवतच नाहीये गॅल्व्हनोमीटर, म्हणजे काय, करंट फ्लोच होत नाहीये. करंट फ्लो होत नाहीये म्हणजे काय, इथलं पोटेन्शियल किंवा याच्यातलं जे आपण मगाशी केले ते पोटेन्शियल आणि हे पोटेन्शियल सेम होते. तुम्हाला एवढं कळतंय का, ह्याच्या ही गॅल्व्हनोमीटरची वायर जेव्हा आपण इथे टच करतो ना, तेव्हा हा पूर्ण सर्किट, हा किंवा ह्याच्या आधीचं जेवढे आपण सर्किट केले ते सगळे सर्किट ह्याच्यासोबत पॅरललमध्ये येतात. समजतंय. आणि पॅरललमध्ये काय असतं, पॅरललमध्ये व्होल्टेज काय असतं, सेम असतं ना. करंट वेगळा असतो, करंट चेंज होत राहतो, म्हणून तर करंट चेंज होतो, म्हणून तर करंट 0 होतो इथे, म्हणून तर डिफ्लेक्शन दाखवत नाही. आणि पोटेन्शियल किंवा व्होल्टेज सेम असतं, म्हणजे इथलं जे व्होल्टेज असणार तेच त्या सर्किटच्या वरचं असू शकतं, किंवा इथे जे व्होल्टेज असणार तेच इथे असणार, किंवा बॅलन्स केलं जाईल. समजते. इन शॉर्ट, करंट नसणार का, पॅरललमध्ये आहे म्हणून. तर आता ते जाऊया, आता पुढे जाऊयात आपण काय केलं, K1 क्लोज ओपन केलंय आणि K क्लोज केला. हा K क्लोज केला. आता इथून करंट फ्लो नाही होते, म्हणजे इथला व्होल्टेज मेजर केला जाईल. इथला व्होल्टेज इथून ट्रॅव्हल करून आपल्याला बॅलन्स पॉईंट दाखवेल. ओके, बॅलन्स पॉईंट दाखवेल. मग आपण काय करणार,
हा गॅल्व्हनोमीटर इथे फ्लो करणार, इथे फ्लो करू, इथे फ्लो करू, काहीच नाही दाखवते. समजा इथे जर आलो मी तर गॅल्व्हनोमीटर रिडिंग दाखवेल का? नाही दाखवणार, 0 दाखवणार. का? करंट फ्लो नाही होणार आहे. करंट फ्लो नाही होणार म्हणजे काय झालं, ह्या पॉईंटचं पोटेन्शियल सेम झाले. पोटेन्शियल काय झालंय? सेम झाले. ओके, तर कसं पोटेन्शियल फाइंड आउट करणार? ह्याचं पोटेन्शियल काय असणार मग? ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंतची लेंथ किती आहे? L1. तर पोटेन्शियल फाइंड आउट करायचं तर कसं करणार? E1 इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू L1. नंबर 1 आला समजा. ओके, नंबर 1 इथे मिळालं. आता त्याच्यानंतर आपल्याला हा या आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, आपण काय केलं? की क्लोज केलेला. आता हा ओपन केलेला. आता हा की बोलतोय, हा की हा पण क्लोज करा. आता काय केलं? दोन्ही क्लोज केले. K1 अँड K बोथ आर क्लोज. ओके, दोन्ही क्लोज केले. आता मला सांगा, इथून पण करंट फ्लो होणार ना? आता ह्याच्यात तर करंट फ्लो होतोच आहे. आता इथून पण ह्या सर्किटमध्ये पण करंट फ्लो होणार. समजते? कारण सर्किट कंप्लीट झालं आहे, तर याच्यामध्ये पण करंट फ्लो होणार, ह्याच्यामध्ये पण करंट फ्लो होणार. म्हणजे तो करंट ह्या रेझिस्टन्समधून पण जाणार. तो करंट ह्या हा रेझिस्टन्स बॉक्स आहे ना, म्हणजे तो करंट ह्या रेझिस्टन्समधून पण जाणार. समजते? आता मला सांगा, इथून जो करंट आहे आणि इथून जो करंट आहे, म्हणजेच तो करंट ह्याच्यामधून पण पास होणार ना. फक्त कुठल्या तरी पॉईंटला 0 दाखवणार, पण बाकीच्या पॉईंटला डिफ्लेक्शन दाखवणार. म्हणजे बाकीच्या पॉईंटला करंट आहे. ओके, एका छोट्या पॉईंटला किंवा नल पॉईंटला डिफ्लेक्शन असणार, बाकी सगळ्या पॉईंटला डिफ्लेक्शन असणार. तर त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन दाखवताना ह्याच्यातला पण करंट असणार आणि ह्याच्यातला पण करंट असणार आहे. ओके, म्हणजे याचा आणि याचा या दोघांचा करंट असणार. म्हणून आपण दोघांचं व्होल्टेज घेणार. टोटल व्होल्टेज असणार ना, तर टोटल व्होल्टेज आपण घेणार V. समजते? टोटल व्होल्टेज आपण घेणार V. ओके, आता मग मला सांगा, टोटल व्होल्टेज म्हणजे किती असेल? टोटल व्होल्टेज म्हणजे किती असणार? इथून आता इथे आपण जर आलोय, आपण टोटल व्होल्टेज काढतोय. टोटल व्होल्टेजला पण काय हाच फॉर्म्युला वापरणार, फक्त व्होल्टेज मोठं असणार बस, बाकी काही नाही. ह्याचं आणि दोघांचं ऍड होणार आहे. तर काय झालं, गॅल्व्हनोमीटर फिरतोय, इथे आपण जॉकी फिरवली, जॉकी समजा इथे आली, नल पॉईंट कितीला मिळाला? L2 ला. तर काय करणार? L2 आणि पोटेन्शियल ग्रेडियंट काय असणार? K, कारण सर्किट सेम आहे. समजते? सर्किट सेम आहे. आता हा पूर्ण टोटल मिळालाय, हा E1 चा मिळालाय. समजतंय काय केलंय? इथे की ओपन होती, तर आपण फक्त ह्याचं मिळालं आपल्याला पोटेन्शियल, आणि त्यानंतर की क्लोज केली तर आपल्याला पूर्ण बॉडीचं पोटेन्शियल मिळालं, म्हणून टोटल V लिहिलेला आहे. ओके, पूर्ण बॉडीचं टोटल पोटेन्शियल मिळालंय, तर आपण टोटल V लिहिलेला आहे. आता पुढे जाऊयात. तर आता E1 मिळालाय आणि इथे V मिळालेला आहे. तर आपण काय करणार? दोघांना डिवाइड करणार. डिवाइड 1 and 2. समजते? डिवाइड 1 and 2. तर काय होणार? E1 by V इज इक्वल टू के कॅन्सल, L1 by 8. ही मिळाली आपल्याला व्हॅल्यू. ओके, ही मिळाली आपल्याला व्हॅल्यू. आता एवढं लक्षात ठेवा की हा जो E1 आहे ना, ह्या E1 ची व्हॅल्यू काय असेल आणि V ची तर व्हॅल्यू तुम्ही आरामात सांगा. V इज इक्वल टू काय असतो? IR ना, म्हणजे टोटल करंट आणि टोटल रेझिस्टन्स. ती तर व्हॅल्यू इथे पुट करणार आपण, म्हणजे V इज इक्वल टू IR. म्हणजे ही V इज इक्वल टू IR ची जी व्हॅल्यू असते ती इथे पुट करणार. तुम्ही म्हणाल तसं काय करताय? कॅन्सल होईल ना व्हॅल्यू. आपल्याला टोटल व्होल्टेज नाही माहिती आहे. ओके, आपल्याला काय करायचंय? आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? इंटरनल रेजिस्टन्स, म्हणजे हा छोटा R फाइंड आउट करायचा आहे. तो इथे कुठं दिसतोय तरी का? नाही. मग त्याला आणावं लागणार ना. त्याला आणण्यासाठी काहीतरी जुगाड करावा लागेल. तो जुगाड काय असणार आहे? आवालाच. V इज इक्वल टू IR असतो, आणि हा जो EMF आहे ना, हा EMF त्या R ला आणण्यासाठी वापरला जाईल. तर तो कसा वापरणार? काहीतरी वाटते की आम्ही ह्या EMF च्या हेल्पने हा R आणू शकतो. हा पूर्ण एक सर्किट आहे ना, हा पूर्ण एक सर्किट आहे. समजते? तर तो पूर्ण एक सर्किट आहे,
आणि ई म्हणजे काय पोटेन्शियल आहे ना, तर आपण ह्याच्यामध्ये KVL वापरू शकतो ना, किर्चॉफ्स लॉ फॉर व्होल्टेज. असा आपण लूप कन्सिडर करूया, समजते, असा लूप कन्सिडर करूया. आणि करंट कसा फ्लो होणार आहे बघा, इथे पॉझिटिव्ह ना, तर करंट असा फ्लो होईल, समजते. मग काय करणार, E1 इज इक्वल टू कशा लिहायचं, आपण पहिले इक्वेशन बनवूया. काय असतं आपला रूल, करंट इथे आलाय, इथून याच्यात गेला ना, म्हणजे काय करंट काय तिथला आय, त्याच्यात पण करंट कुठला आहे आयच आहे ना, आणि रेजिस्टन्स काय आर. आता आपल्या पाथला रेजिस्टन्स काय आहे अपोजिट आहे, तर मायनस, इथून गेला इथे, इथून परत रेजिस्टन्स इथे मेच झाला, तर इथे मेच झाला म्हणजे काय असणार, तो एक रेजिस्टन्स इंटू आर. ओके, त्यानंतर इथून परत पॉझिटिव्ह पासून आलाय, तर तो असणार ε1 इज इक्वल टू, समजते काय करतोय, समजतोय का. ओके, तर आता हा मिळाला E1, ह्या दोन्ही व्हॅल्यू नेगेटिव्ह आहे, त्या साईडला गेले की पॉझिटिव्ह, म्हणजे E1 इज इक्वल टू IR प्लस I स्मॉल आर. हा रेजिस्टन्स बॉक्स मधला रेजिस्टन्स आहे आणि हा इंटरनल रेजिस्टन्स आहे जो छोटासा दिलेला आहे तो. ओके, आता E1 ची व्हॅल्यू तर मिळाली. ओके, V इज इक्वल टू IR, तो पण ऑलरेडी आय मीन आपण सर्किटमध्ये मिळालेला आहे आपल्या. ओके, समजते. तर याला 1 2 दिलेलं आहे ना. ओके, ह्या व्हॅल्यू इथे पुट करा ना, ह्या व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करा, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करा, म्हणजे ε1 काय आहे, ε1 IR प्लस IR डिवाइड बाय IR इज इक्वल टू, इथे काय होतं L1 बाय L2, L1 बाय L2. काय केलं, या दोघांच्या ठिकाणी त्यांच्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत. ओके, त्यांच्या व्हॅल्यू पुट केले, इथे करंट आहे, इथे करंट आहे, इथे करंट आहे, तिघां करंट दोघांमधून वरून कॉमन येईल, इथून पण करंट आय दिलेलाच आहे, तर तो आय आय कॅन्सल होईल, तर राहील काय, तर राहिलं काय स्मॉल आर प्लस आर डिवायडेड बाय आर इज इक्वल टू L1 बाय L2. समजते, आय इथून कॉमन घेतला आणि कॅन्सल झालं. आता काय करणार, सेपरेट द्या, आर बाय आर प्लस 1 इज इक्वल टू L1 बाय L2. काय केलं, डिनॉमिनेटर सेम आहे तर स्प्लिट केला, डिनॉमिनेटर आर बाय आर 1, आर बाय आर आलेला आहे. ओके, तर त्यानंतर आर बाय आर इज इक्वल टू, हा 1 प्लस मध्ये तिकडे गेला की मायनस होईल, तर काय होणार मायनस झाल्यावर L1 मायनस L2 डिवाइड बाय L2, आणि त्यानंतर हा आर परत इथे घेऊन जा, म्हणजे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इन ब्रॅकेट L1 मायनस L2 डिवाइड बाय L2. हा मिळाला तुम्हाला फॉर्म्युला. ओके, आणि इथे समजलंय ना, हा प्लस मध्ये त्या साईडला गेला की मायनस होणार, मग -1, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, मग L1 मायनस L2 डिवाइड बाय L1. समजते. आता हा मिळाला फॉर्म्युला. आता इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल आर आपण कॅल्क्युलेट करू शकतो, कसं, कॅपिटल आर रेजिस्टन्स बॉक्स मधला माहिती आहे, L1 स्केलवरून कळेल, L2 स्केलवरून कळेल, L2 तो पण स्केलवरून कळला, तर आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स मिळेल जो स्मॉल आर आहे तो. ओके, समजले. हे व्होल्टेज काय सांगितलेले मी, हा व्होल्टेज पण असणार आहे, ह्याचा आणि ह्याचा कॉम्बो असणार आहे, पण ही जेव्हा सर्किट कंप्लीट होईल ना तेव्हा अप्लाय झालेला व्होल्टेज असणार आहे हा. ओके, आणि हा असणार आहे जेव्हा सर्किट कंप्लीट नाही तेव्हाच. ओके, एवढं सॉल्व केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर हे मिळणार. समजले, लिहून घे. ओके, चला पुढे जाऊयात आपण. ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर. हा थेरॉटिकल पार्ट आहे, पाहिजे तर तुम्ही वाचू शकता, आणि त्यानंतर ॲडव्हान्टेजेस दिले ते आहे टेक्स्टबुकमध्ये, तेवढे तुम्ही वाचा. ओके, तर आता हा पुढे काय, ॲप्लिकेशनचा पोटेन्शियोमीटर म्हणजे पोटेन्शियोमीटर कुठे कुठे वापरलं गेलं आहे, कुठे नाही कुठे वापरलं गेलं आहे, त्याची युसेस काय आहे तेवढं दिलेलं आहे. ओके, तर व्होल्टेज डिवायझर. ओके, डिवायझर काय होतं, डिवायडर. ओके, म्हणजे आता व्होल्टेज डिवाइड करण्यासाठी पण पोटेन्शियोमीटर वापरला गेलेला आहे, तर तो कसा, बघा ना, एक सेटअप मी पाहिजे ते ड्रॉ करतो इथे.
ओके. आणि इथे पॉईंट ए, इथे पॉईंट बी. ओके, हा काय असणार आहे रेजिस्टन्स ना. इथे रेजिस्टन्स नको, इथे पाहिजे तर मी की देतो डिरेक्टली एक. ओके. आणि ओके, आता पॉईंट ए, आता इथे बघा पॉझिटिव्ह आहे आणि इथे निगेटिव्ह टर्मिनल. इथे पॉझिटिव्ह आहे ना, म्हणजे इथे पण काय असणार पॉझिटिव्हच. इथे निगेटिव्ह आहे ना, तर इथे पण काय असणार निगेटिव्ह. ओके. तर ह्या दोघांमधलं पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजेच काय असणार व्होल्टेज ना. तर इथलं व्होल्टेज किती असणार व्ही ना, किंवा EMF जेवढा असेल तेवढाच असणार ना इथे, कारण रेजिस्टन्स नाहीच आहे, रेजिस्टर इंटरनल रेजिस्टन्स आहे. ओके. तर इथलं टोटल काय असणार व्ही. ओके. ई पण लिहू शकता, पण व्होल्टेज आहे म्हणून आपण व्ही लिहूया, काय फरक नाही पडत. ओके. तर इथे टोटल व्होल्टेज किती असणार व्ही. आता समजा पोटेन्शियोमीटर आपण काय करतो, एका पॉईंटला कनेक्ट करतो आणि त्याच्यानंतर तिथून आपण एक नल पॉईंट शोधतो ना. नल पॉईंट तुम्ही काय करणार, इथे जॉकी घेतली. आता ती जॉकी मी इथे घेतली, इथे फ्लो केली, इथे फ्लो केली. ओके. म्हणजे ह्या आता ही वायरच आहे ना, ती 4 मीटरची वायर होती ना अशी वाली, तिलाच मी एक सरळ केली आणि असं फक्त सेटअप दाखवलाय. खरा सेटअप असाच असतो, म्हणजे सॉल्विंगसाठी सेटअप असा असतो. फिजिक्स लॅबमध्ये तो तसा बनवून दिलेला असतो. खरं तर असंच असणार ना, एक स्ट्रेट वायर आहे, त्याच्यावरती आपल्याला जॉकी फिरवायची. ओके. इथून आपण ही जॉकी इथे मूव्ह करतोय, तर समजा इथे कुठे इथे काहीतरी ती जॉकी आलेली आहे. ओके. आणि इथलं इथलं पोटेन्शियल इथलं बॅलन्स पॉईंट आहे. तर बॅलन्स पॉईंट आहे, तर हे डिस्टन्स किती झालं L1, हे डिस्टन्स किती झालं L2. समजते. तर आता मला इथून इथपर्यंतचं पोटेन्शियल फाइंड करायचं आहे, इथपासून इथपर्यंतचं पोटेन्शियल डाऊन करायचं, म्हणजेच काय फाइंड करायचं. म्हणजेच काय, ह्या पूर्ण पोटेन्शियलला डिवाइड केलं ना पोटेन्शियोमीटरने. हे जे पूर्ण पोटेन्शियल होते इथलं पोटेन्शियल डिफरन्स, ह्या पूर्ण पोटेन्शियल डिफरन्सला डिवाइड केलं ना पोटेन्शियोमीटरने L1 आणि L2 मध्ये. म्हणजे इथलं काय असणार पोटेन्शियल, इथला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे इथलं व्होल्टेज काय असणार. आपण काय करू, इथे समजा इथे ई घेतला ना, इथे ई बनला, तर काय असणार K इंटू L1. इथलं काय असणार K इंटू L2, याचं आणि याचं, म्हणजे दोन भागांमध्ये डिवाइड केलं ना, म्हणून याला व्होल्टेज डिवायडर म्हणतात. हे काय असतं व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय व्होल्टेजच ना, तर व्होल्टेज डिवायडर आपण असं कन्सिडर करू शकतो. ओके. थिअरॉटिकल पार्ट आहे, तुम्ही वाचू शकता, टेक्स्टबुकमध्ये आहे. ओके. त्यानंतर ऑडिओ कंट्रोलर. ऑडिओ कंट्रोलर म्हणजे पण काय असतं, समजा ही जॉकी तुम्ही इथून तिथे फिरवली तर व्होल्टेज कमी जास्त होईल ना. समजा इथे काय आहे, समजा इथे 10 व्होल्ट आहे आणि इथे काय इथे नाहीचं म्हणजे 0 आहे ना, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कितीच आहे 10च आहे. समजते. आता तुम्ही इथे आहात, समजा जॉकी इथून तुम्ही इथपर्यंत नेली, म्हणजे काय करताय व्होल्टेज वाढतोय ना, इथून इथपर्यंत म्हणजे व्होल्टेज वाढतोय, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 10च आहे, तर व्होल्टेज वाढतोय म्हणजे इन शॉर्ट ऑडिओमध्ये वापरला जातो. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर DJ बघितले, तर डीजेचा जो सेटअप असतो, तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा इथे की असते आणि असे जे पाथ असतात, त्या पाथवर ते असे की पुढे मागे फ्लो करतात. म्हणजे कधी व्हॉल्यूम अप करतात, कधी व्हॉल्यूम डाऊन करतात, बेस अप करतात, ट्रबल डाऊन करतात, ते अजून मास्टर्स पण असतात, असे काहीतरी असतात. ओके. तर ते बेस अप डाऊन करणं किंवा तो मास्टर अप डाऊन करणं, तर ही जी अपडाऊनिंगची प्रोसेस आहे ना, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, व्होल्टेजच कमी जास्त केलं जातं, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सच ॲडजस्ट केलं जातो, म्हणून त्याला ऑडिओ कंट्रोलर म्हटलं आहे. त्याच्यामध्ये पोटेन्शियोमीटरच वापरला जातो डीजेच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. ओके. समजलेलं आहे. त्यानंतर ॲज अ सेन्सर, हे थिअरॉटिकल आहे, तुम्ही वाचू शकता. यानंतर ॲडव्हान्टेजेस पण आहे, ते पण तुम्ही वाचून घ्या, ते वाचून पण कळेल तुम्हाला. ओके. ॲज अ सेन्सर म्हणजे काय, पोटेन्शियोमीटर काय असणार, समजा एखाद्या फॅक्टरीमध्ये काहीतरी प्रोडक्ट बनतंय. ओके. तर काहीतरी प्रोडक्ट बनते, तर हा जो लेआउट आहे, तर इथून जी मशीन अशा प्रकारे फिरते, की ती चेन अशा प्रकारे फिरते. समजा ती चेन इथे आहे आणि इथे काहीतरी असे सेटअप दिलेले आहेत, असे कट्स दिलेले आहेत. तर समजा इथे पोटेन्शियोमीटरची जी वायर आहे, कुठली जॅकची, ओके, जॉकीची वायर इथे आहे. इथे आल्याच्या नंतर ही आता अशी फिरेल ना, तर हा पॉईंट इथे मेश होईल. इथे मेश झाल्याच्या नंतर बॅलन्सिंग 0 दाखवली जाईल, म्हणजे रिडिंग गॅल्व्हनोमीटरमध्ये 0 येईल, म्हणजे इथलं काहीतरी पोटेन्शियल असेल.
त्यानंतर परत पुढे गेल्यावर इथलं काहीतरी असेल, मग हा पण तिथे टच होईल, इथलं काहीतरी असेल, इथलं काहीतरी असेल. म्हणजे प्रत्येक वेळेस सेन्सर काहीतरी रिडिंग्स देत असणार आणि त्या रिडिंग सगळ्या सेमच असणार आहे, कारण पोटेन्शियल डिफरन्स सेमच असणार आहे त्यांच्यामध्ये. समजते? डिस्टन्स तर सेमच आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पण सेमच असणार. तर तो इथे कनेक्टेड असेल आणि इथे सेन्सर कनेक्टेड असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय वापरले? पोटेन्शिओमीटर वापरलेला असणार आहे. ओके, आणि म्हणून पोटेन्शिओमीटर ॲज अ सेन्सर कन्सिडर केलेलं आहे. ओके, हे मला एक्झाम्पल आठवले, मी हे सांगितले, तुम्हाला दुसरे आठवते तुम्ही ते जाणू शकता. समजलंय? ॲडव्हान्टेजेस तुम्ही वाचून घ्या, इझी आहे. ओके, तर आता पुढचा टॉपिक आहे गॅल्व्हॅनोमीटर कन्व्हर्टेड टू ॲममीटर. तुमच्या मगापासून एवढं डोक्यात येत होतं का की सर जर करंट फाइंड आउट करण्यासाठी आपण ॲममीटर वापरतोय तर गॅल्व्हॅनोमीटर का वापरायचं? हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे ना, हा खूप स्मॉल अमाऊंट ऑफ करंट मेजर करतो, खूप स्मॉल अमाऊंट ऑफ करंट. म्हणजे समजा 10 मिली ॲम्पियर हा काहीतरी मेजर करू शकतो. 10 मिली ॲम्पियर म्हणजे किती लहान करंट झाला, समजते? 10 मिली ॲम्पियर खूप लहान करंट येते. एवढा अमाऊंट ऑफ करंट मेजर करण्यासाठी मोस्टली गॅल्व्हॅनोमीटर वापरायचं. छोटा अमाऊंट ऑफ करंट, ती बॅलन्सिंग असायची ना, ते खूप लहान असायचं म्हणून गॅल्व्हॅनोमीटर तिथे वापरायचे. जर समजा तुम्ही सांगितलं की सर 1 ॲम्पियर जर करंट आम्ही त्या गॅल्व्हॅनोमीटरमधून जर पास केला तर काय होईल? तो गॅल्व्हॅनोमीटर असेल, तो रिडिंग दिला आरामात. म्हणजे तो असं आहे ना, करंट तुम्ही पास केला ना, अशी रिडिंग देईल मॅक्झिमम, त्याची जेवढी मॅक्झिमम रिडिंग असणार तेवढी तो देणार. आणि त्यानंतर तुम्ही करंट बंद केलं ना, सर्किट क्लोज केलं ना, तर तो असाच राहील, तो वर जाणारच नाही. म्हणजे त्याच्या आतमधली जी कॉईल आहे ना ती बर्न झालेली असेल, खरंच म्हणजे तुटलेली असणार, डॅमेज झालेली असेल. का? कारण मॅक्झिमम तुम्ही 10 मिली ॲम्पियर आहे, त्याच्यात तुम्ही 1 ॲम्पियर जर पाठवता, 1 ॲम्पियर म्हणजे किती मिली ॲम्पियर झाले? 1000 ना, 1000 मिली ॲम्पियर झालं, तो 10 घेऊ शकतो. तुम्ही 10 किलो वजन उचलू शकता. एखाद्याने तुमच्या अंगावर 1000 किलो वजन टाकलं तर संपलं ना, म्हणून तो डॅमेज झालेला असेल. ओके, तर मिनिमम अमाऊंट ऑफ करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण गॅल्व्हॅनोमीटर वापरतो. पण समजा गॅल्व्हॅनोमीटरला जर मला ॲममीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मग काय करणार? ॲममीटर काय करतो? करंटच फाइंड आउट करतो ना. तर मला गॅल्व्हॅनोमीटरला ॲममीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मी काय करणार? तर समजा इथे एखादा बल्ब आहे, ओके, तर आता हा बल्ब आहे इथे, तर तो ग्लो करणार आहे. ओके, तो ग्लो करेल कसा? मी समजा इथे गॅल्व्हॅनोमीटर लावलं, ओके, आणि इथून एक करंट येतोय, ओके, आणि तोच करंट इथून पण जाणार. पण समजा इथे बल्ब आहे आणि तो गॅल्व्हॅनोमीटरला मला काय करायचंय? ॲममीटरमध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे मला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये रिडिंग दाखवली पाहिजे ते नाही की किती करंट जाणार आहे. तर तो समजा आता बल्ब आहे, तर इथे बल्बमधून किती करंट चाललाय? काहीतरी 1 ॲम्पियर करंट चाललेला आहे. पण 1 ॲम्पियर ह्याच्यात दाखवणार आहे का? ह्याच्यात तर मॅक्झिमम किती दाखवणार आहे? 10 मिली ॲम्पियर ना. ओके, तर मी काय करणार? हा ह्याच्यातनं करंट तर जाईल, ह्याच्यातून जाईल आणि ह्याला डॅमेज पण करणार नाही, तर काय करणार? आता हा गॅल्व्हॅनोमीटर आहे, तर हा एक डिव्हाइस आहे, म्हणजे ह्याचा आतमध्ये पण काहीतरी रेजिस्टन्स असणार ना, एक छोटासा डिव्हाइस आहे म्हणजे ह्याचा रेजिस्टन्स असणार. तर मी काय करणार? ह्याच गॅल्व्हॅनोमीटरला पॅरलल एक रेजिस्टन्स लावणार आहे. आणि हे जे रेजिस्टन्स लावलेलं आहे ना पॅरलल, हे व्हेरी 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 लो रेजिस्टन्स असणार आहे. खूप 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 लहान रेजिस्टन्स असणार आहे, खूपच लहान, व्हेरी 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 लो रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजे काय होणार? करंट इथून आला, ओके, इथून आला, तर आता करंट लॉ काय सांगतो? करंट स्प्लिट होतो ना. म्हणजे समजा इथून आय करंट आलाय, तर आता इथे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये गेलाय तो आय जी, तर इथे आलेला करंट कुठला असणार आहे? आय मायनस आय जी ना. समजते? पुढे जर तो गेला आय जी, तर खाली आलेला करंट कुठला आहे? आय मायनस आय जी. तर तो इथे दाखवणार किती? 10 मिली ॲम्पियरच दाखवणार, कारण ह्याच्यात एक करंट गेला ना आय जीचा, त्याचा जेवढा आहे तेवढा. आणि उरलेला समजा इथून काहीतरी
1 अँपियर म्हणजे 1000 मिली अँपियर आलेला आहे, 1000 मिली अँपियर इथून आलेला आहे. तर इथे किती गेला? 10 मिली अँपियर. तर खाली गेलेला किती असणार? 990 मिली अँपियर. समजते? 990 मिली अँपियर खाली गेलेला आहे. हा एसने डिनोट करतात हा. तर 990 वाला इथे गेला का? कारण रेजिस्टन्स खूप कमी आहे ना. जर रेजिस्टन्स खूपच कमी आहे तर तिथून मॅक्झिमम अमाऊंट ऑफ करंट फ्लो करणार ना. V इज इक्वल टू आय आर. ओके, म्हणजे V/R इज इक्वल टू आय. रेजिस्टन्स जर खूप कमी आहे तर करंट खूप जास्त जाणार ना, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. रेजिस्टन्स जेवढा कमी करंट तेवढाच जास्त. तर समजा आता इथे रेजिस्टन्स खूप कमी आहे तर इकडे फ्लो होणारा करंट किती असणार? मॅक्झिमम. इथून आला, इथून परत करंट तोच मिळाला आहे. समजते? म्हणजे हा जो रेजिस्टन्स लावलेला आहे ह्या रेजिस्टन्सला म्हणतो शंट रेजिस्टन्स. ओके, शंट असतो SHUNT, शंट रेजिस्टन्स म्हणतात त्याला. ओके, तर हा पॅरलल मध्ये लावला. आता तुम्ही म्हणाल सर पॅरलल मध्येच का लावला, सिरीज मध्ये का नाही लावला? अरे सिरीज मध्ये जर लावला असता तर लावून काय फायदा झाला असता का? सिरीज मध्ये करंट का असतो? सेमच असतो. म्हणजे ह्याच्यात पण करंट तेवढाच जाणार आणि ह्याच्यात पण तेवढाच जाणार आणि ह्याच्यात गेलेला करंट डिस्ट्रॉय करणार ना त्याला. म्हणून आपण काय केलं, सर्किट पॅरलल मध्ये लावलं. पॅरलल मध्ये का लावलं? पॅरलल मध्ये करंट वेगळा असतो. पॅरलल मध्ये करंट स्प्लिट होतो, डिवाइड होतो. कारण याच्यात थोडा गेला, याच्यात थोडा गेला. ओके, म्हणजे याच्यात गेलेला आपण मेजर केला 10 मिली अँपियर आणि याच्यात आलेला आपल्याला कळालंय 990 मिली अँपियर. ओके, तर आता मी पॅरलल मध्ये लावले तर पॅरलल मध्ये काय असतो? करंट चेंज होतो, व्होल्टेज सेम असतो. तर व्होल्टेज इज इक्वल टू व्होल्टेज असणार. मग व्होल्टेज जर सेम आहे तर हा व्होल्टेज कोणाचा आहे? गॅल्व्हॅनोमीटरचा. तर गॅल्व्हॅनोमीटरचा व्होल्टेज काय असणार? IG × G. V इज इक्वल टू आय आर. V गॅल्व्हॅनोमीटरचा काय असणार? गॅल्व्हॅनोमीटरमधलं करंट किती गेलाय? IG. आणि त्याच्यातून त्याचा रेजिस्टन्स काय असणार? गॅल्व्हॅनोमीटरचा स्वतःचा रेजिस्टन्स काय? G ना. तो डिव्हाइस म्हणजे काहीतरी रेजिस्टन्स असणार. तर ते रेजिस्टन्स काय? G. आणि इथे काय? V. हा V कोणाचा? शंट. तर त्याचं काय असणार? त्याच्यात गेलेला करंट कुठला आहे? I - IG. त्याच्यात गेलेला करंट कुठला आहे? I - IG. आणि त्याचा रेजिस्टन्स काय कन्सिडर केला आहे? S. तो घेतला S. समजते? आता तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता याला. काय करू शकता? G/S इज इक्वल टू I - IG. असं पण करू शकता. म्हणजे तुम्हाला कधी दिला असेल शंटची व्हॅल्यू तर ती व्हॅल्यू घेऊ शकता. समजते? किंवा इंटरचेंज पण करू शकता. म्हणजे S/G इज इक्वल टू IG/I - IG. काय केलं? इन्व्हर्टेड. काय केलं? फक्त खालची व्हॅल्यू वर नेलेली आहे. कधी कधी ते सांगतात की मग गॅल्व्हॅनोमीटरची व्हॅल्यू किती रीडिंग दाखवेल, मग त्याच्यामुळे तुम्हाला शंटची व्हॅल्यू काढायला लागते किंवा शंट रेजिस्टन्स किती असेल तर ते सांगा. तर हा G तिकडे जाणार, हा G तिकडे जाणार, त्याला मल्टिप्लाय होणार. समजते? कधी कधी समजा हा जो IG आहे, हा IG हा ओरिजिनल करंट पेक्षा खूपच लहान आहे. ओरिजिनल करंट IG पेक्षा खूप मोठा आहे. खूप म्हणजे n टाइम्स. म्हणजे समजा I इज इक्वल टू n टाइम्स ऑफ IG. n समजा I काय? n टाइम्स ऑफ IG आहे. तर I च्या ठिकाणी काय करणार? IG पुट करा n टाइम्स ऑफ, म्हणजे काय? G/S इज इक्वल टू इथे पुट करा n टाइम्स किंवा ही व्हॅल्यू S/G इज इक्वल टू IG ची व्हॅल्यू ॲज इट इज I ची व्हॅल्यू काय? n टाइम्स ऑफ IG ना. n टाइम्स ऑफ IG मायनस IG. इथून IG, इथून IG आणि इथून IG कॉमन येईल. कॉमन येऊन कॅन्सल येईल तर व्हॅल्यू काय राहील? 1/n-1 हा झाला फॉर्म्युला. जर शंट रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याला n दिलेला असेल, G दिलेला असेल, S ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. तुम्ही काय लिहिणार? ही डायग्राम काढा. पाहिजे तर टेक्स्टबुक मध्ये वेगळी डायग्राम दिली, एकदम बकवास आहे. तुम्ही पाहिजे तर ही डायग्राम काढू शकता, फक्त नोटेशन देणार आहात तुम्ही. ओके, ते व्हेरी 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 स्मॉल रेजिस्टन्स असणार आहे हा. त्याला म्हणतो आपण शंट रेजिस्टन्स. आणि त्यानंतर मग पॅरलल मध्ये आहे म्हणून व्होल्टेज सेम आहे तर व्होल्टेजची सॉल्व्हिंग केलेली आहे इथपर्यंत. आणि इथे काय केलंय? ही व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे. योग्य. ओके, आता हा लास्ट टॉपिक आहे आणि यानंतर मग गॅल्व्हॅनोमीटर पासून ॲममीटर आणि व्होल्टमीटर जे बनवलेत त्यांचं काहीतरी डिस्टिंग्विश बिटवीन आहे, तर ते तुम्ही वाचू शकता का? टेक्स्टबुकमध्ये आहे ते. ओके, हा लास्ट टॉपिक आहे.
आणि हा टॉपिक झाल्यानंतर आपण जे पुढचं लेक्चर घेऊ, चॅप्टर आज संपेला आणि जो पुढचं लेक्चर घेऊ त्या पुढच्या लेक्चरला न्यूमरिकल्स घेऊयात आपण. म्हणजे ह्या चॅप्टरचे न्यूमरिकल्स असते, त्या न्यूमरिकल्सवरच पूर्ण लेक्चर असेल, तर ते तुम्ही पूर्ण बघणार आहात की सगळे फॉर्म्युले वापरले जाणार आहेत त्यामध्ये. तर आता लास्ट टॉपिक काय, मग अशी गॅल्व्हनोमीटर कशात कन्वर्ट केलेला, ॲममीटरमध्ये. आता गॅल्व्हनोमीटर कन्वर्ट करणार व्होल्टमीटर. व्होल्टमीटर काय असतं, व्होल्टमीटर व्होल्टेज मेजर करणारा डिव्हाइस ना, डिव्हाइस विच कॅन मेजर द व्होल्टेज. ओके, तर मी काय करणार, तर गॅल्व्हनोमीटर आहे, तर समजा आता इथे आपला परत एक बल्ब आहे, आता एक आपला बल्ब आहे. ओके, आता हा बल्ब सारखा दिसतोय, तर आता असू द्या. ओके, तर आता हा बल्ब जो आहे हा जर ग्लो करेल, ग्लो करणार ना कधी, जेव्हा यातून करंट पास होईल. तर आपल्याला गॅल्व्हनोमीटर जर आपण लावलेला आहे, तर गॅल्व्हनोमीटरमधून काय असणार, आपण मागाशी काय घेतलेलं 10 मिली अँपिअरच करंट पास आउट होऊ शकतो ना त्यातून, त्यापेक्षा जास्त झाला की तो डॅमेज होऊ शकतो. आता गॅल्व्हनोमीटरला आपल्याला व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे काय करणार, गॅल्व्हनोमीटर व्होल्टेज मेजर करणार आहे. तर आपल्याला फक्त सेटअप सांगायचं आहे आणि आपल्या ओन वर्ड्समध्ये लिहायचं आहे की हे कन्वर्जन काय असेल आणि काय करू शकता तुम्ही. तर काय करू आपण, गॅल्व्हनोमीटर घेतलाय, मगाशी काय केलेलं आपण ॲममीटरमध्ये, गॅल्व्हनोमीटरला एक पॅरलल व्हेरी 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 स्मॉल रेजिस्टन्स लावलेलं ना, त्याला काय म्हटलेलं, शंट रेजिस्टन्स. ओके, तर ह्याच्यामध्ये काय करणार, गॅल्व्हनोमीटरला आपण एक रेजिस्टन्स लावणार आहोत, ते रेजिस्टन्स असणार, ते रेजिस्टन्स लावणार आहोत व्हेरी 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 हाय रेजिस्टन्स. ओके, आणि तुम्ही मागाशी बघितलं असेल की गॅल्व्हनोमीटरला ते रेजिस्टन्स पॅरललमध्ये होतं. आता हे व्हेरी 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 हाय रेजिस्टन्स आहे ना, हे रेजिस्टन्स गॅल्व्हनोमीटरला सिरीजमध्ये असणार आहे. गॅल्व्हनोमीटरला सिरीजमध्ये असणाऱ्या बल्बला नाही. बघा, ते बल्ब तो डिव्हाइस आहे, त्याच्याने काय देणं घेणं नाही आपल्याला. आपल्याला गॅल्व्हनोमीटर सोबत जो रेजिस्टन्स लावणार आहोत व्होल्टमीटरसाठी, तो रेजिस्टन्स व्हेरी हाय असेल आणि तो गॅल्व्हनोमीटरला सिरीजमध्ये असणार. ॲममीटरमध्ये तो रेजिस्टन्स खूप लो असणार, व्हेरी लो, आणि तो गॅल्व्हनोमीटर सोबत पॅरललमध्ये असेल. कधी, ॲममीटरच्या वेळेस. ओके, आता हा आपण सिरीजमध्ये लावलाय. आता सिरीजमध्ये का लावला, सिरीजमध्ये का लावला, समजा इथून करंट मगाशी काय होता आय ना, समजा इथून करंट आय येत आहे. आता इथून व्हेरी 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 हाय रेजिस्टन्स आहे, हे खूप जास्त रेजिस्टन्स आहे ना, मग इथे येणारा करंट किती असेल, मिनिमम. जिथे रेजिस्टन्स कमी तिथे करंट जास्त. मगाशी सांगितलेलं V/R. समजा आता रेजिस्टन्स खूप हाय आहे, रेजिस्टन्स वाढतंय, तर करंट का होणार, कमी होणार. म्हणजे इथे येणारा करंट कुठला असणार, आयजीत असणार ना, गॅल्व्हनोमीटरला येतोय, पण तो करंट खूप लहान असणार, तो करंट खूप लहान असणार आणि तो ह्याच्यातून जाणार. मग तो करंट ह्या रेजिस्टन्समधून जाणार, म्हणजे ह्या रेजिस्टन्समधून तो छोटासा करंट गेला म्हणजे काय मिळणार, व्होल्टेज मिळणार ना. हा छोटासा रेजिस्टन्स ह्याच्यातून तर चाललाच आहे, म्हणजे ह्याच्यातला छोटासा रेजिस्टन्स आहे त्याच्यातून तर तो करंट चाललाच आहे, आणि तोच करंट ह्या रेजिस्टन्समधून पण चालला आहे. करंट आणि रेजिस्टन्स एकामेकाला मल्टिप्लाय होत आहेत, करंट आणि रेजिस्टन्स एकामेकाला मल्टिप्लाय होत आहेत, तर काय मिळते, व्होल्टेज. आणि ते व्होल्टेज दाखवणार कुठे, गॅल्व्हनोमीटरमध्ये. मग झालं ना व्होल्टमीटर, व्होल्टेज दाखवतोय, ह्या पॉईंटचं व्होल्टेज दाखवतोय तो गॅल्व्हनोमीटर, मग झाला ना व्होल्टमीटर. समजतंय, हा छोटासा करंट ह्याच्यातून फ्लो होणार आणि इथे प्रोड्यूस होणारा व्होल्टेज इथे दाखवला जाणार ना, कारण व्होल्टेज इथला पण तोच असणार, इथला पण तोच असणार, व्होल्टेजची ॲडिशन होणार आहे. ओके, आता इथे पुढे गेलेला करंट काय असणार, I-IG. तर व्होल्टेज काय करणार, व्होल्टेज इज इक्वल टू इथला काय करंट I इंटू ह्या गॅल्व्हनोमीटरचा पण काहीतरी रेजिस्टन्स असेल म्हणजे G. ओके, IG घ्यायचे पाहिजे, करंट IG. ओके, त्यानंतर तो करंट इथून पण गेला ह्या I मधून, म्हणजे प्लस IG इंटू R, याच्यातून पण गेला. IG कॉमन काढा, म्हणजे V इज इक्वल टू IG इन ब्रॅकेट G प्लस R.
म्हणजे कोणी जर विचारलं की इथलं व्होल्टेज किती असणार, तर इथलं व्होल्टेज किती असणार, इथलं IG करंट इनटू गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स प्लस जे आपण हेवी रेझिस्टन्स लावले ते. म्हणजे आता तुम्हाला इथलं व्होल्टेज जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर समजा करंट गॅल्व्हॅनोमीटरमधून मगाशी किती करंट घेतलेला आपण 10 मिली अँपिअर ना, चला इथे 10 मिली अँपिअर 10 मिली अँपिअर ओके. आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स काय असेल, काहीतरी 2 घ्या, 2 ओहम प्लस हा खूप जास्त लावला आहे ना, खूपच जास्त आहे हा, कुठे गेला हा, खूपच जास्त आहे. किती असणार तो 1000 किंवा मगाशी घेतलेला तोच घ्या 990. आणि हा किती असणार, हा समजा काहीतरी 10 आहे. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स 10 आहे आणि जो हेवी रेझिस्टन्स लावला आहे तो 990 आहे. तर 100 हा किती झाला 1000 ना, हा 1000 झाला. पण हा मिली अँपिअर आहे. मिली अँपिअर म्हणजे किती 10⁻³ आणि 10⁻³ 1000 कॅन्सल. तर व्होल्टेज किती आलं 10 व्होल्ट. म्हणजे ह्याच्यातून फ्लो झालेला व्होल्टेज किती असणार 10. समजलं काय केलेलं आहे आपण, याच्यामध्ये व्होल्ट मीटरमध्ये हेवी रेझिस्टन्स लावतोय गॅल्व्हॅनोमीटरला पॅरलल, ॲममीटरमध्ये व्हेरी लो रेझिस्टन्स लावतोय गॅल्व्हॅनोमीटरला, सॉरी परत सांगते चुकीचं बोलतो. व्होल्ट मीटरमध्ये हेवी रेझिस्टन्स लावतोय गॅल्व्हॅनोमीटरला सिरीजमध्ये, आणि ॲममीटरमध्ये मिनिमम व्हेरी लो रेझिस्टन्स लावतोय गॅल्व्हॅनोमीटरला पॅरललमध्ये. याच्यावरनं तुम्ही डिफरन्स पण लिहू शकता. ओके समजते तुम्हाला, हे कळलं आहे. इथून ही डायग्राम काढून इथे लिहा. टेक्स्टबुकमध्ये अजून एक्सप्लेन केले तुम्ही टेक्स्टबुकमधलं पण लिहू शकता, पण तुम्ही ह्या व्हॅल्यू जर कन्सेप्ट लक्षात ठेवले तर न्यूमरिकल इझिली सॉल्व्ह करा. ओके आपण आज इथेच थांबत आहोत. नेक्स्ट लेक्चरला सम घेऊयात आपण. सगळ्यांचेच जे सम आहेत म्हणजे तुम्ही या 2 व्हिडिओज पहिले बघा, फॉर्म्युला पाहिजे तर काढा, त्याच्यावरती बेस्ड आपण सम घेऊयात. आणि काही सम मी तुम्हाला ग्रुपमध्ये सेंड करेन. ओके आणि ते पण तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायचे आहेत. ओके तोपर्यंत स्टडी करा. ऑल द बेस्ट.